वर्षभरानंतर जेव्हा मला दिवस गेले पहिल्यांदा, तेव्हा एक छोटासा प्रॉब्लेम झाला, की म्हणजे आता ही खूप आतली गोष्ट आहे खरं तर. पण केस कापलेले मी कापले तर मला 8वी पर्यंत मला जेंट्स सलूनमध्ये बाबा घेऊन जायचे. मग त्यावेळेला पहिल्यांदा ब्युटी पार्लर हे नाव ऐकलं होतं. 10वीचा जो माझा रिझल्ट आला, तो पहिले नापास आला होता. चढ-उतार खूप आलेत त्याच्याप्रमाणे पहिलं बाळाच्या वेळेला असं झालं होतं, दुसरं, तिसरं माझं ॲबॉर्शन झालं होतं. एक मोठी संधी म्हणजे अ, तारक मेहता का उलटा चष्मा माझ्याकडे आलं होतं. मला भिडे जो आहे मंदार, त्याचा फोन आला होता मला. मला अजूनही तो मंदारचा फोन आठवतोय, पण मी तिथेही पोहोचू शकले नाही. विवाह कलेक्शन बाय P&G ज्वेलर्स. स्वागत करूया स्वाती देवलचं. नमस्कार. नमस्कार, थँक यू की राजश्रीच्या या उत्तम अशा प्लॅटफॉर्मवर मला तू बोलवलंस. आपलं जमतच नव्हतं ना, कधी करूया कधी करूया. ऍक्च्युली कशी- शूटिंग्समुळे किंवा Yes, काही ना काहीतरी yes. होतच होतं. काय म्हणते, कशी आहेस? व्हॉट्सअप. एकदम मजेत, मस्त. आणि आता छान सुट्टी मिळाली आहे, ती एन्जॉय करते. आणि ना खरं तर चांगलं चांगलं काम मिळत राहावं आपल्याला, किंवा सतत बिझी असावं, आपली आर्थिक गणितं छान असावी, यासाठी ना अगदी सुरुवातीपासूनच सगळे प्रयत्न करत असतात. मला सांग, आत्ता तुझ्या फेजमध्ये आहेस, ही फेज मॅनिफेस्ट किंवा तू कधी तुझ्या स्वप्नात पाहिली होतीस की अशी सुद्धा छान फेज आपल्या आयुष्यात येईल, जेव्हा आपल्याकडे सतत काम आहे, सतत सगळं छान आहे? खरं सांगू तर शिक्षण माझं वेगळं झालं आहे आणि या क्षेत्रात मी आले हे अचानक आलेली आहे. आणि त्याच्यानंतर ह्याच्यात कामं मिळत गेली आणि इतकं ते वाढत गेलं सगळं की कळलंच नाही. आणि मला कधीच वाटलं नव्हतं की मी एक अभिनेत्री होईन. कारण मी ॲक्च्युली BA, MA आणि बिलीप केलं आहे. म्हणजे खरं तर लायब्ररी सायन्सचा विषय घेऊन मी शिकले, वाचन होतं कॉलेज, आणि ह्याच्यातनं कधी वेळच मिळाला नाही. पण अचानक एक वर्कशॉप मी करते काय, तिकडे जाते काय, ते करते, आणि मग त्यातनं मला संतोष पवार त्यांच्या नाटकासाठी ऑफर देतात काय, त्याच्यात सतीश तारे असतात काय. हो. म्हणजे मी तुला सांगू, मी खूप ॲक्सिडेंटली याच्यामध्ये आले, मला वाटलंच नव्हतं. आणि आता त्याच्यानंतर आज जवळजवळ लग्नाला 23 वर्ष झाली. 23 वर्ष म्हणजे लग्नाच्या 2 वर्ष आधीपासून जे सुरू केलेलं फील्ड होतं, ते आजपर्यंत हा जो काही प्रवास आहे ना, हा खूप उतार चढावांचा झालेला आहे आणि खूप शिकवून गेलं आहे बरंच काही. आणि आज जे बघतीये ते स्वामींची कृपा आहे. हे उतार चढाव जे आहेत आयुष्यातले, ते एकतर आपल्याला वीक बनवतात किंवा ते आपल्याला स्ट्रॉंग बनवतात. म्हणजे सतत जर निगेटिव्हच घडतंय, म्हणजे आपल्या वाट्याला काही चांगलं येत नाहीये, तेव्हा अनेकदा ना हे सोडून देऊया अशी इच्छा होते. पण दुसरं एक उमेद ही पण असते की नाही यार, काहीतरी होईल. मला सांग स्वातीताई, एवढ्या वर्षात तुझी कोणती कॅटेगरी राहिली की नाही घडत आहे, आपण सोडून देऊया, की नाही काहीतरी एक ना एक दिवस छान होईल, या विचारांची होतीस तू किंवा आहेस? अ, असं म्हणशील ना तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि आत्ता जे मिळवलं आहे तेही खूप छान आहे. पण खूप प्रकारची कॅरेक्टर्स करायचं माझ्या मनात खूप आहे. आता काय होतं आहे की एक टाईपचीच माझ्याकडे कॅरेक्टर्स येत आहेत. आणि लोकांना माझी कॉमेडी आवडती आहे, माझं निगेटिव्ह कॅरेक्टर्स करते ती आवडत आहेत. पण पॉझिटिव्हही मला कधीतरी करून बघायचं आहे. कारण काय झालं आहे लोकांच्या मनामध्ये, त्यामुळे माझी निगेटिव्हच एक काय म्हणते प्रतिमा तयार झाली आहे. सो मला ह्या सगळ्या गोष्टी तर मिळवायच्या आहेत अजूनही. आणि असं म्हणशील तर स्वप्न खूप आहेत, खूप मोठी स्वप्न आहेत आणि ती पूर्ण व्हावीत अशी इच्छा आहे. आधीपासूनच जिद्दी होतीस की या क्षेत्रामध्ये मला छान काहीतरी मिळणार, का कधीतरी असं वाटलं की नाही काही घडत आहे तर आपण पुन्हा नोकरीकडे वळावं, असं होतं? नाही, नाही. झालं असं, कारण लग्न झाल्यानंतर काय झालं, की तुषारचं घडलंय बिघडलंय सुरू झालं होतं. जस्ट तो पण झी मराठीशी झाला होता एकरूप, आणि त्याची कामं सुरू झाली होती. आणि मला पाहिजे तसे रोल मिळत नव्हते. म्हणजे मी फक्त नाटकातूनच कामं करत होते, आणि नाटकाची त्यावेळेला काय तुटपुंजी म्हणतात तसं पेमेंट होतं. कधी मी 150 रुपयापासून ॲक्च्युली सुरुवात केलेली आहे. सो 150 ते 500, मग 800 असा प्रवास करत मी नाटकातून गेले होते. नंतर जेव्हा शेवटचं नाटक केलं तेव्हा काही हजारात पैसे मिळायला लागले.
सो ती एक वेळ होती आणि सगळ्यात म्हणजे काय झालं की एक फ्रेज असं म्हणशील ना तर वर्षभरानंतर जेव्हा मला दिवस गेले पहिल्यांदा तेव्हा एक छोटासा प्रॉब्लेम झाला की म्हणजे आता ही खूप आतली गोष्ट आहे खरं तर. पण बाळ माझं झालं आणि साधारण झालं म्हणजे 7व्या महिन्यातच मला डिलिव्हरी करून घ्यावी लागली कारण बाळात थोडा प्रॉब्लेम झाला आणि त्यावेळेला मी रेतीवाल्याच्या शूटिंगला गेले होते आणि मी उड्या वगैरे मारल्या होत्या, डान्स केला होता. सो तो त्रास मला झाला होता आणि मी तशीच ती फ्रेज इतकी घाण काढली ना, इतकं म्हणजे त्रासदायक होतं ते सगळं. शारीरिक वेदना होत होत्या, मानसिक खूप खच्चीकरण होत होतं, कामं येत नव्हती. तर ती जी फ्रेज होती ना ती फार वाईट होती. तेव्हा असं वाटलं की सगळं सोडावं, छान मूलबाळ झालं की नोकरी करावी. अजून आपण त्या वयात आहोत की आपल्याला नोकरी मिळेल. पण खरं सांगू, जिद्दी तर मी लहानपणापासून आहे. म्हणजे मला पूर्वी मी 4 वर्षाची असताना पहिल्यांदा स्टेजवर डान्स केला होता आणि त्यावेळेला मी पहिली जुगलबंदी केली होती एका मोठ्या मुलीबरोबर. आणि तेव्हा डफलीवाले गाणं आलं होतं नुकतं आणि डफलीवालेवर मी तिच्याबरोबर डान्स केला होता आणि स्टेज फिअर तेव्हाच निघून गेलं होतं. पण त्यामुळे ना लोक आपल्यासाठी टाळ्या वाजवत आहेत ह्याची एक आनंद म्हणतो ना आपण मनात नव्हता. सो असं करता करता बऱ्याच गोष्टी म्हणजे मग हे करायचे मग ते करायचे असं करता करता शिक्षणात तर माझं ठरलं होतं की मला शिकायचं आहेच आहे कारण ते तर घरनं पण होतं. ती एक जिद्द होतीच. पण डान्सच्या बाबतीत म्हणशील ना तर पहिले भरतनाट्यम लाईनी मला टाकलं होतं. पण मला समाव भरतनाट्यममध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता आणि त्या वयामध्ये असतं बघ असं वाटतं आपल्याला की मला सगळंच येतंय, मला डान्स येतोय. पण तसं नव्हतं ते. ॲक्च्युली ते व्यवस्थित शिकणं फार गरजेचं असतं. हे मला जेव्हा मी 8वीत आले तेव्हा मला कळलं आणि मग मी कथ्थकचा क्लास जॉईन केला आणि मला कथ्थक मनापासून आवडायला लागलं. मग मी त्याच्या परीक्षा द्यायला लागले. पण म्हणजे ते सुद्धा मी घरातल्यांशी भांडूनच केलं होतं. म्हणजे आता हे थोडंसं वेगळ्या विषयाकडे चाललं आहे आपलं, पण मी एवढं सांगू शकेन तुला की जिद्द असण्याचं कारण असं झालं की घरातली परिस्थिती. आई माझी घरामध्ये, वडील नोकरी करणारे. आई खूप शांत, सहनशील आणि असं कधी कोणाला उलट उत्तर देताना मी तिला पाहिलेलं नाही आहे. कधी मी कोणाशी वरचढ आवाजामध्ये बोललेलं कधी ऐकलेलं नाही आहे. मुलांसाठी सतत काही ना काहीतरी करताना पाहिलं आहे. तर आदर्श आई म्हणतो ना आपण, तशी ती आहे. आणि म्हणजे बऱ्याच वेळा असं व्हायचं की कॉलेजमधनं आल्यानंतर कपाटसुद्धा अस्तव्यस्त असलं की तीच करायची. म्हणजे सांगायचा उद्देश की ती सगळं माझ्यासाठी करायची. तर तिने स्वप्न पाहिलं होतं, तिला डान्सची आवड होती. तिला स्वप्न होतं की मी शिकावं. ते मी पूर्ण करत होते. तिची जिद्द कुठेतरी माझ्यात होती की तिचं स्वप्न मी पूर्ण करायला पाहिजे म्हणून मी ॲक्च्युली ते करायला गेले. पण असं करता करताना घरातले आणि खरं सांगू तर नातेवाईकांकडनं मी खूप ऐकलं. म्हणजे डान्स कशाला शिकायला पाहिजे. ते कोणालाच चुकलं नाहीये. तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा. आय डोंट नो नातेवाईकांना तो का प्रॉब्लेम असतो. मला कधी कळलेलंच नाही ही या. गोष्ट. आणि खूप नावं ठेवायचे की कुठे तिचं अभ्यासात लक्ष आहे, तिथं नुसता डान्स आवडतो, ती डान्स करते, बघावं तेव्हा तिला गाणी ऐकत असते, डान्स करत असते. मग ते घरामध्ये वातावरण कलुषित करायची ती माणसं येऊन सांगायची आणि हे सगळे नातेवाईकच होते. इवन केस कापलेले मी कापले तर मला 8वीपर्यंत मला जेंट्स सलूनमध्ये बाबा घेऊन जायचे. मग त्यावेळेला पहिल्यांदा ब्युटी पार्लर हे नाव ऐकलं होतं. पहिल्यांदाच 1-2 ब्युटी पार्लर्स नुकती यायला लागली होती आणि असं वाटायला लागलं की अरे हे मला करायचंय, माझ्या वर्गातल्या मुलीं मला हसतील नाही तर. म्हणून मग आणि कोणालाच माहिती नाही आहे पण सोनाली खरे ही माझी नणंद पण आहे ओ आणि माझी बेंच मैत्रीण ॲक्च्युली. डोंबिवलीकर. डोंबिवलीकर. आम्ही दोघी एकाच वर्गात होतो आणि आम्ही बेंच मैत्रिणी होतो. म्हणजे आम्ही एका बेंचवर हट्टाने 8वी 9वी 10वी एकत्र बसलेलो आहोत. अच्छा. तर तेव्हा तिचं राहणीमान म्हणजे ती छान केस कापायची किंवा मैत्रिणी इतर पण छान छान काय काय करायच्या. मग ते बघून मला असं वाटायचं की हे पण केलं पाहिजे. पण घरातले लोक इतकं हे करायचं ना, म्हणजे बाबा नव्हे किंवा घरचे म्हणजे आईवडील नव्हे, पण आईवडिलांचे कान भरणं हा प्रकार खूप करायचे आमच्या घरातले लोक. आणि त्याच्यामध्ये मग येऊन मग जीन्स घालायची नाही, हे करायचं नाही. मग जे करायचं नाही असं आपल्याला सांगितलं तर ते मला करून बघायचं असायचं. ही जिद्द असेल. आणि का माझं म्हणणं की सगळे करून बघतात तर मी करून बघायला काय हरकत, त्याच्यात वाईट काय खरंच आहे, खरंच आहे. असं ते एक. आणि
त्या गोष्टीमुळे ना जिद्दीची सवय झाली, की समोरचा आपल्याला नाकारतोय, आपलं अस्तित्व नाकारतोय. तू हे नाही केलं पाहिजे, तू ते नाही केलं पाहिजे आणि माझ्याच बाबतीत असं खूप व्हायचं. मग म्हटलं नाही, आता मला हे करून बघायचंच आहे. या जिद्दीने मी बऱ्याच गोष्टी केल्या नंतर. ते आत्ता म्हणजे जे नातेवाईक आई-वडिलांचे कान भरायचे किंवा अ, एक इन जनरल त्यांचं काहीतरी म्हणणं असायचं तू लहान असताना. आत्ता ते तुझ्या संपर्कात आहेत का? म्हणजे आत्ता नाही. ते प्राउड फील करत असतीलच अर्थातच. माहिती नाही मला, कारण अगदी जवळचे नातेवाईक आहेत, पण मी त्यांच्याशी संबंधच तोडून टाकले. सेम आपलं म्युच्युअल फिलिंग मी डिलीट केलेत नातेवाईक डिलीट आयुष्यातनं. ॲक्च्युली, कारण ना ज्या नात्यांना तुमची किंमत नसते, Correct, ज्या नात्यांना तुम्ही आपण स्वतःहून त्यांच्यासाठी काहीतरी करायला जातो, आपण त्यांच्यासाठी केलेलं पण असतं, इव्हन आपल्या आईवडिलांनी पण करताना पाहिलेलं असतं, पण ते आपल्याला फक्त यूज करतायत किंवा प्रत्येक चेहऱ्यामागे एक हिशोब आहे असं जेव्हा दिसतो, तेव्हा मी त्यांना डिलीट करते. मला ती माणसंच नको असतात जवळ. म्हणजे त्यावेळेला असं वाटतं ना, ती माती काय आणि मोती काय. हां. म्हणजे आपण मोत्यासारखं जपायला जातो आणि नंतर कळतं अरे ही माती आहेत. नाही पाहिजेत ही माणसं आपल्या आयुष्यात. आणि मग ह्याचा त्रास आपण पुढे पुन्हा तो कॅरी फॉरवर्ड करणार. मग ते कुठेतरी आपल्या अजून मग आपलं लग्न होणार, मग तिथेही माणसं येणार. नको ना आणि त्याच्यापेक्षा. ते अशा लोकांना डिलीट केल्यानंतर जरा ना ते हलकं सुद्धा वाटतं आपल्याला. हो. राईट? तू हे अनुभव घेतलेस अगदी, की अगदी, आता अगदी. मी मला जे हवं ते मला हवा तसा विचार करू शकते किंवा माझ्या आईवडिलांचा मला सपोर्ट आहे, त्यांचं कान भरणारं कोणी नाहीये, तर त्या सपोर्टमुळे कदाचित मी आणखीनही पुढे जाऊ शकते. ही Correct. सुद्धा एक अचानक फिलिंग यायला लागते ताई. ऑफकोर्स हां. येते. कारण बऱ्याच वेळा असं झालं की आता म्हणजे माझ्या बाबतीत असे अनेक किस्से मी तुला सांगू शकेन की म्हणजे आता हा किस्सा खरं तर सांगण्यासारखाच आहे. 10वीचा जो माझा रिझल्ट आला तो पहिले नापास आला होता अरे बापरे! आणि मला होते 68 काहीतरी पर्सेंट. पण मॅथ्स आणि इंग्लिशमध्ये मला काहीतरी 34 वगैरे मार्क होते. एका मार्कासाठी मला फेल केलं होतं. आणि मी म्हटलं असं नाही होऊ शकत. माझे पेपर रिचेकिंगला टाका. तर नातेवाईकांनी इतकी नावं ठेवली. कुठे तिचं लक्ष होतं? ती डान्स करायची, ती असं तसं. तुम्ही तिला क्लासमधनं काढायला पाहिजे होतं. तुम्ही तिला कथ्थकला उगाच घातलं. तर ते ना मला इतकं त्रास व्हायचा आणि माझे बाबा माझ्याशी बोलले नव्हते त्या काळात. म्हणजे बाबांना ना ते खूप लागलंही होतं की लोकं बोलतायत. बोलतायत. आणि तू कशी काय नापास झालीस? आणि बाबा रिचेकिंगला पेपर टाकायला तयारच नव्हते. म्हणजे राग होता त्यांचा माझ्यावर. आणि त्या दरम्यान काय झालं, मी ज्या क्लासला जायची ना ते सर घरी आले. ते म्हणाले ती इतकी सिन्सिअर आणि जिद्दी मुलगी की असं होऊच शकत नाही. तुम्ही पेपर रिचेकिंगला टाका, नक्की ते पेपर्समध्ये ती पास असणार. 68% आणि नापास असं कसं काय होईल? तुम्ही बघा, 1-2 मार्कांसाठी जर असं कोणाचं एक अख्खं वर्ष वर्ष तिचं जातंय. वाया जाईल, तर त्याच्यापेक्षा तुम्ही आणि तुला खरं सांगते त्यावेळेला इतकं टेन्शन आलं ना मला त्या गोष्टीचं की बाबा बोलत नाही आहेत घरात आणि आई मला समजावून सांगायची. मग त्यावेळेला ना खरा आधार मला कशाचा झाला असेल तर आईच्या शब्दांचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ना त्यावेळेला थोडीशी अध्यात्माकडे वळले. मग देवाचं वगैरे अंधश्रद्धा वगैरे नाही. मला अनुभव आलेत, मी अनुभव घेतलेत. मी देवाचं अगदी मनापासून करायचे. तेव्हा गजानन महाराजांचं, स्वामी समर्थांचं, दत्त गुरूंचं आई घरात करायची. तर ते सगळं ना मी रोजच्या रोज ते म्हणायचे आणि मी रोज महाराजांना प्रार्थना केलेली, मॅनिफेस्ट केले. आता त्याला मॅनिफेस्ट असं म्हणतात. त्याला एक दुसरी बाजू आहे. अध्यात्म करून मग असं जिंकता येतं का? असं पण लोकं काही म्हणतील. पण असं नाही आहे. त्याला कदाचित मॅनिफेस्ट असंही आपण आता म्हणू शकतो, की माझा रिझल्ट पास आलाच पाहिजे. हे होऊच शकत नाही. आणि नंतर तुला सांगते खरंच रिझल्ट आला. त्यात मी पास होते. माझं वर्ष वाया जायचं राहिलं आणि त्या दिवशी बाबा माझ्याशी बोलले. आणि मग मी मला झेडपीकडनं ॲडमिशन घ्यायला लागली. मग ॲडमिशन झाली. आणि मग मी एका कॉलेजला आणि मग तुला सांगायचं म्हणजे मग ते जे लोकं बोलले होते ना ते इतकं डोक्यात होतं माझ्या. मी त्या लोकांशी संपर्क बंद केला. मी आईवडिलांना समजावून सांगितलं की लोकं तुमच्या घरात तुम्ही त्यांना एंटर करू दिलं तर ते येतच राहणार. करेक्ट. तुम्हाला त्रासच देणार. तर तसं नको. तर मला असं वाटतं की मला माझ्या पद्धतीने काहीतरी करू द्या. कदाचित माझ्यात वेगळे काहीतरी असतील आणि तुम्ही मला म्हणजे माझ्यात वेगळी कला एक आहे. त्या कलेला तुम्ही दुजोरा दिला पाहिजे. आणि मग असं करता ना समजून आपण समाऊ आई होती पाठीशी, पण जरा बाबांनाच असं वाटलं होतं की नाही माझा डिसिजन चुकेल. पण नाही तसं काही झालं. पण त्यामुळे ना काय झालं माहिती आहे, लहानपणापासून कौतुक ह्या शब्दाला मी वंचित राहिले.
ओके. माझं कौतुक असं काही फार झालेलं नाही आहे. मला प्रेक्षकांकडनं प्रचंड टाळ्या, म्हणजे स्टेजवर गेले की टाळ्या आणि हे आज लोक भेटतात, कौतुक करतात. पण घरातून जे असतं ना, अर्थात त्याच्यामागे एक गोष्ट अशी आहे की आई मला नेहमी सांगायची की आई वडील कौतुक ह्याच्यासाठी करत नाही की मुलं डोक्यावर चढतील करेक्ट, करेक्ट. किंवा ती शेफारून जातील आणि मग ती प्रयत्न करणं सोडून देतील. पण काय असतं माहिती आहे, मला असं वाटतं की ज्या गोष्टींचं कौतुक त्या त्या वेळेला झालंच पाहिजे. मुलं आणखी उमेदीने उभी राहतात असं बरोबर आहे, बरोबर. मला वाटतं. पण त्यावेळेला ते तसं होऊ शकलं नाही आणि लोक बोलत होते, म्हणजे नातेवाईकच. मग त्यावेळेला मी असा डिसिजन घेतला की नाही, आता काहीतरी वेगळं करून दाखवायचं. आणि मी तुला खोटं वाटेल पण 12वीला मी कॉलेजमधनं दुसरी आले. एवढा अभ्यास केला. एवढा अभ्यास मी केला. म्हटलं आता अभ्यास तर अभ्यास, म्हणजे जिद्द म्हणतेस ना, तर जिद्द ही अशी मी, आणि त्या बरोबरीने मी डान्सचे क्लासेस पण कंप्लीट केले. मी टायपिंग करत होते. मी कम्प्युटरचे क्लासेस लावले. मी वेगवेगळं शिकत होते. म्हणजे मी इतकं बिझी करून टाकलेलं स्वतःला की मला वेळ नसायचा स्वतःसाठी. विचार करायला पण वेळ मिळायचा नाही आणि लोकांना तर भेटायलाच वेळ मिळायचा नाही. फक्त घर, क्लासेस आणि मी माझा अभ्यास. असं करत करत मी 12वीला सुद्धा कंप्लीट केलं. मग कॉलेज, आणि असं करता करता मग MA ला ॲडमिशन, मग बिलीब, असं करत करत मी एक कॉलेज झाल्यानंतर अभिनय आयुष्यात आला तुझ्या? हो कॉलेज झाल्यावर हो पूर्ण? हो हो म्हणजे कॉलेज झालं, बिलीब झालं, नोकऱ्या केल्या 2. आणि त्या दरम्यान काय व्हायचं, मी शारदाश्रम शाळेमध्ये जॉब करत होते आणि ना शनिवार रविवार सुट्टी, आणि हेच मी एका जागी बसूच शकत नाही. म्हणजे माझ्या सेटवर, मी ज्या सेटवर काम करते, सगळ्या कलाकारांना माहिती आहे मी एका जागी कधीच स्थिर नसते. मी इकडे तिकडे भिरभिरतं पाखरू आहे. मी अशी प्रत्येकाच्या रूममध्ये जाणार, सगळ्यांशी गप्पा मारणार, सेटवर फिरणार. तर मला एका जागी बसता येत नाही. तर ते शनिवार रविवार करायचं काय, हाफ डे शाळा, 5वी ते 10वीला शिकवायची, आणि मग आल्यानंतर करायचं काय. मग असं करता करता मला ती एक वर्कशॉप दिसलं. मग म्हटलं बघूया का, घराच्या जवळच आहे. मग त्या वर्कशॉपसाठी ॲडमिशन केलं. आधी बाबा नेहमीप्रमाणे तयारच नव्हते. पुन्हा सगळ्यांनी कशाला कशाला असं केलं. म्हटलं मला करून बघायचं आहे. तर मी बाबांना न सांगता जाऊन फॉर्म भरला होता. आईला घेऊन जाऊन फॉर्म भरला होता. आईला सगळं माहिती असायचं मी काय करते काय नाही. आई माझ्याबरोबर सगळीकडे असायची. इवन 10वीपर्यंत आई शाळेला सुद्धा सोडायला यायची. अरे वा. पण मुली चिडवतील, मैत्रिणी चिडवतील असं वाटायचं म्हणून ती फुलं गोळा करायला यायची सकाळी, आणि माझ्या शाळेच्या जवळच्या झाडांची फुलं वेचून ती घरी निघून जायची. तर म्हणजे ती एवढी माझ्याबरोबर असायची, सांगायचा उद्देश. आणि त्या दरम्यान असं झालं ना की हे सगळं करता करता शिकले, आणि मग असं वाटलं की वर्कशॉपला मी जायला लागले. आणि हां, वर्कशॉपला कसं गेले तर मला ना बाबांना समजेपर्यंत रडून बिडून भेकून सगळं करून झालं. बाबांना म्हटलं मला पैसे द्या. ते म्हणाले नाही, मी हे काही करू देणार नाही तुला, हे आपल्याकडे असलं काही चालणार नाही. कारण मला हसायची पण मोठ्याने बंदी होती घरात. इतकं आमच्याकडे होतं. खाली हसलेलं आवाज वरती येता कामा नाही. म्हणजे मुलींना नावं ठेवतील, मग मुलींची लग्न कशी होतील, असं एक असतं ना एक पूर्वीच्या लोकांचं. त्यामागे काही वाईट उद्देश नव्हता, हे आजही कळतंय. आज जे काही बाहेर चाललंय ते बघता असं वाटतंय की खरोखर त्यावेळेची ही जी परिस्थिती होती किंवा आईवडिलांचं जे लक्ष होतं आपल्यावर, ते काही धाक होता. चुकीचं, हां, धाक होता, ते काही चुकीचं नव्हतं. पण त्यावेळेला त्याचा राग येतोच ना आपल्याला. हो. पण असं करता करता मग शेवटी मी थोडे पैसे साठवलेले होते पिगी बँकमध्ये, त्यातनं पैसे काढले आणि ती ॲडमिशन घेतली. तिथे तुषार देवलची भेट झाली. आणि रेस्ट इज हिस्ट्री. आणि मग लगेच असं झालं ते. आणि ॲक्च्युली तू जसं म्हणालीस की तू नोकरी करत होतीस, आणि ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतोय ते खूप अनसर्टन आहे. म्हणजे काम आहे नाही आहे, आणि काम नाही आहे तर पैसे नाही आहेत. स्ट्रेट फॉरवर्ड, पगारासारखं नाही आहे इथे. हातावर पोट आहे. हातावर, एक्झॅक्टली. ते म्हणतात ना की हे उथळ आहे हे सगळं. Correct आहे. नोकरी सोडून इथे यायचा डिसिजन तुला कठीण वाटला होता तेव्हा? वाटत होतं. पण मी का सोडली याच्यामागे कारण फारच वियर्ड कारण आहे. हे ऐकलं तुम्हाला हसायला पण येईल आणि वेगळंच वाटेल काहीतरी. 10वीला मी शिकवायला होते. मी आत्ताच एवढी लहान दिसते माझ्या वयाच्या मानाने. मी नेहमीच माझा स्क्रीन एज जे आहे ते खूप कमी आहे. तर विचार कर, साधारण 23 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर मी अतिशय लहान दिसायची. म्हणजे मी त्यावेळेला असामी नाटकात काम केलं होतं, लग्न झाल्यानंतर 8 वर्षाच्या शरीचं. ओके. म्हणजे विचार कर. तर तुझं लग्न झालं होतं आणि तू 8 वर्षाची शरी साकारत होतीस तर. हो, ओके. असामीमधली. म्हणजे विचार कर मी किती लहान दिसत होते. तर त्यावेळेला मी शाळेत जेव्हा शिकवत होते ना, तेव्हा
10वीची मुलं जी होती ती मला रोज सोडायला स्टेशनवर यायची. रोज मागे लागायची. मी म्हटलं, "अरे हे काय चाललंय? ही मुलं का रोज येतायत?" मग मी त्यांना विचारलं, म्हटलं, "तुम्ही रोज का येता?" "मॅडम तुम्ही आम्हाला आवडता." अरे बापरे! आणि आवडता म्हणजे वेगळ्या लेव्हलला ते चाललं होतं प्रकरण. त्याचा मला इतका वियर्डली कंटाळा आला होता, की मी शाळेमध्ये मग कंप्लेंट केली. मग ते एक सर होते, ते ओरडले त्या मुलांना, की "अहो टीचर आहे अरे तुमची ती." पण नाहीच ना, मी लहानच दिसायची. मग काय करायचं? मग वेणी घालून जायची, गच्च तेलबिल लावून, की बाबा मी लहान दिसेन. पण तसंही काही होईना. ती त्यामुळे मला ॲक्चुअली ती नोकरी सोडायला लागली. तसंच सेम दासावामध्ये मी जेव्हा नोकरी करत होते ना, तर मी कॅशियर होते. मला तिथे स्थळं यायची. कॅशियरला बसलेली असायची, मी लोकांना मदत करायची, फॉर्म भरून द्यायला वगैरे. तर ते जे म्हातारे लोक यायचे ना, ग्रंथालयात नोकरी होती, तर ते जे लोक यायचे ते मग माझ्या जे वरची लोकं होती त्यांना जाऊन चौकशी करायची, ही मुलगी छान आहे, मग हिच्यासाठी स्थळं. मग ते लोक यायचे, मग माझ्यासाठी स्थळं विचारायचे. मग माझ्या घरी फोन यायला लागले, की आमचा मुलगा आहे आणि अमूक तमूक. बापरे, मला त्याचा एवढा व्याप झाला होता त्यावेळेला. आणि म्हटलं आता ज्या पद्धतीने चाललंय आणि मला घरनं पण म्हणजे जे म्हटलं तसंच परत काही जवळचे नातेवाईक, करा ना लग्न, आता झाली की ती 20-21 वर्षाची, 22 वर्ष, कशाला करून टाका लग्न, करून टाका. घरचे पण स्थळं सुचवायला लागले होते आणि त्यात अशी स्थळं येणं म्हणजे माझ्यासाठी धोकादायक झालं होतं ते सगळं. मग म्हटलं नाही, आपल्याला हे सोडायला पाहिजे. असं करत ॲक्च्युली मी त्या नोकऱ्या सोडल्या. पण जेव्हा नाटकात काम करायला लागले, संतोष पवारांच्या नाटकात काम केलं. पहिलंच नाटक मी केलं, त्याचे साधारण एक आय थिंक 10-12 प्रयोग झाले असतील आणि मला कावेळ झाली. हो. कोणतं आ- नाटक होतं ते? सूनबाई सून नावाचं. हं. तारे होते त्याच्यामध्ये. आणि मी आजारी पडले आणि मला नाटक सोडायला लागलं. रिप्लेसमेंट पवारांनी शोधली आणि मी ना तेव्हा सोडण्याच्या मार्गावर होते, की आता हे क्षेत्र नको, कारण घरातले सगळे ओरडायला लागले होते, बघ काय झालं, हे करायला गेलीस आणि काय झालं, हे करायला गेलीस आणि खूप बारीक झाले, खूप म्हणजे मरता मरता वाचले असं म्हटलंच तर झालं. बाबांनी खूप सेवा केली तेव्हा माझी, कारण ना त्यांचं प्रेम आहे पण ते बोलत नाहीत, असा माझ्या वडिलांचा स्वभाव आहे. या. तर त्याच्यामुळे ते बसायचे, मला रोज जेवू खाऊ घालायचे आणि त्या क्षणाला मला असं वाटलं, की नाही यार, ह्यांच्यासाठी मी हे क्षेत्र सोडून देते आणि पुन्हा नोकरी वगैरे करते. पण ना संतोष पवार फोन करायचे हं. आणि माझ्या बाबांना त्यांनी समजावून सांगितलं, की असं नका करू, अतिशय उत्कृष्ट काम करते ती आणि काही गोष्टी ना ह्या दैवी किंवा उपजत असतात मुलांमध्ये, त्याला आपल्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणि तुमच्या मुलीमध्ये एकमार्गी नोकरी करणं, एकमार्गी शिक्षण झालं आहे, तर शिकली आहे ना ती, तुमच्या म्हणण्याप्रमाणे तिने सगळं पूर्ण केलं आहे, हे पण तिला करण्यासाठी काही वर्ष द्या. तर तेव्हा बाबांनी मला परमिशन दिली स्वतःहून, कारण असे फोन यायला लागले म्हटल्यावर. आणि मग त्यातनं मग मी ऑडिशन्स सुरू केल्या आणि मग मला कामं मिळत गेली. मी दामिनी केलं दामिनी केलंस. हो. त्या आणि नाटकानंतर पहिलं काम दामिनी केलंस हो, तू? हो, ओके. दामिनी. पण दामिनीला काय असा खूप मोठा रोल नव्हता. दामिनीमध्ये जे कॉलेज स्टुडंट्स होते, त्याच्यामध्ये आशिष पाथरे वगैरे सारखे कलाकार होते. तर आम्ही सगळा एकत्र ग्रुपच होता. सुप्रिया मतकरीताई होत्या. तर ते खूप छान होता तो पिरियड आमचा. तुषारनी विचारलंच होतं आणि घरच्यांशी त्याने माझ्या अपरोक्ष जाऊन मैत्री केली होती. त्यांना पटवलं होतं ऑलरेडी आणि पण त्याने ते सांगितलं नव्हतं की घरी माझ्या, की मला स्वाती आवडते म्हणून. त्याने मला विचारलं होतं, पण मी जरा आई-वडिलांमुळे किंवा घरच्या लोकांमुळे मी थोडंसं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होते. आणि त्याने ॲक्च्युली म्हणजे खरं सांगू का, या क्षेत्रात येण्यामागे भक्कम पाठिंबा फक्त तुषारचा आहे. मग त्या दरम्यान ना मला तुषारनी खूप असं सांगितलं, की "तू स्वाती खूप वेगळ्या गोष्टीसाठी आहेस आणि तू अशी नोकरी-बिकरीमध्ये अडकू नकोस. तू खूप छान काम करतेस. तुझ्याबद्दल जेव्हा तू स्टेजवर असतेस तुझा कॉन्फिडन्स खूप असतो आणि तू जेव्हा डान्स करतेस तेव्हा ती ग्रेस तुझी दिसते आणि अर्थातच तो म्युझिक फील्डमधला असल्यामुळे त्याला ह्या गोष्टी खूप आवडल्या होत्या माझ्यातल्या. आणि जेव्हा मी स्टेजवर असते तेव्हा लोकं माझ्याबद्दल काय बोलतायत हे तो खूप जवळून ऐकायचा. तर तो ते मला येऊन सांगायचा, की तुझ्याबद्दल इतकं चांगलं बोललं जातं, इतकं छान आहे, तर तू हे कर. आणि असं करता करता मग म्हटलं ह्याच्याशीच लग्न करणार आहे, तर मग मी ह्याच्याच मनाप्रमाणे करते ना, असं ते डोक्यात आलं. मग ते लग्न जुळून आलं. त्यांच्या घरच्यांनी मागणीच घातली, त्यांच्या घरच्यांनी विचारलं, माझ्या आईवडिलांना डायरेक्ट बोलवूनच सांगितलं. लग्न पण ठरलं. लग्न फारच लवकर ठरलं, म्हणजे आठवड्यात साखरपुडा आणि महिन्यात लग्न झालं. म्हणजे हो, म्हणजे मला वाटलंच नाही की मी इतक्या लवकर लग्न करेन. कारण तेव्हा जरा असं होतं की दिवाळीची सुट्टी, माझ्या सासूबाई नोकरी करत होत्या शाळेमध्ये आणि दिवाळीच्या सुट्टीत लग्न व्हावंच त्यांची इच्छा होती. तेव्हा मुहूर्त पण नव्हते खरं तर, कारण
तुळशी विवाहानंतरच तर लग्नाचे मुहूर्त सुरू होतात. पण तो सिंहस्थातला मुहूर्त काढून बिडून माझं लग्न त्यांनी म्हणजे जबरदस्ती असं म्हणता येणार नाही, पण त्यांनी म्हणजे तुषारला पण सांगितलं, आम्हाला पण समजावून सांगितलं की बघा थांबण्यात काही अर्थ नाही आणि माझी सुट्टी आहे, मग महिनाभर मलाही मिळेल, असं करून मग ते लग्न झालं त्यावेळेला. आणि खूपच घाईत झालं आणि मग त्याच्यानंतर जे काही आम्ही म्हणतो ना आपण जरा धक्क्यात होतो की बापरे आपण लग्न केलं आहे. तर त्यामुळे त्या दरम्यान जरा या सगळ्या गोष्टी खूप जड गेल्या मला, की लग्न, मग नोकरी करायची का परत एकदा सगळं सोडून. पण तुषार फर्म होता की नाही तू ह्याच क्षेत्रात कर. आणि ते चांगलं पण झालं ना, कारण त्यानंतर या क्षेत्रासाठी तुला खूप जास्त प्रोत्साहन मिळालं, राईट? ऑफकोर्स म्हणजे मी आज जी काही दिसते ना किंवा अशी धडाडीची वाटते किंवा 4 लोकांमध्ये कॉन्फिडेंटली बोलू शकते, हे सगळे मी म्हणेन की माझ्या पाठीचे तुषार आहे. कारण तुषारनी मला खूप गोष्टीत म्हणजे मी तुला खोटं वाटेल पण सायकलसुद्धा मला वडिलांनी कधी हातात दिली नव्हती चालवायला. पडलीस तर मग किती घरातलं वातावरण हे असेल बघ की लागलं चेहऱ्याला काही लागलं तर तुला नाही, म्हणजे त्या काळात काही इतकं नव्हतं पण वडिलांनाच ते ती पसंत भीती नव्हतं. असायची ना, की काही बाबा हातपाय मोडला आणि घरीच राहिली मुलगी तर काय, ती भीती असायची आई हां, तर वडिलांना. त्याच्यामुळे मी सायकल सुद्धा न चालवणारी मुलगी आज मी 4 व्हीलर चालवते, वाटेल तिथे गाडी घेऊन वाटेल तेव्हा येते. हे सगळं क्रेडिट तुषारचंच आहे. तुषारमुळेच ॲक्च्युली मी हे करू शकते. तू दामिनी मालिकेचा उल्लेख केलास. खरं तर रंगभूमीवर काम करणं हे खूप वेगळं असतं आणि मालिकेच्या त्या चौकटीमध्ये काम करणं खूप वेगळं असतं. टेक्निकल गोष्टी तिकडे ताई खूप जास्त वेगळ्या आहेत, राईट? इनिशियल डेज सांग मला तुझे मालिका विश्वातले. चाचपडणारे होते, जरा भीती होती, कसे होते, ॲडजस्ट करत होतीस, काय होतं नेमकं? नाही खूपच ॲडजस्टमेंट मला लागत होती कारण खूप नवीन नवीन कलाकार होते, खूप जुने कलाकार होते, खूप मोठे कलाकार होते. त्यातले मला असं मी ज्या कलाकारांबरोबर काम केलं ना त्यातले बरेचसे आता नाही आहेत. पण त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली, त्यामुळे त्यांना बघत बघत शिकता आलं. आणि ना त्यावेळेला मी डोंबिवलीत राहायचे. सो डोंबिवलीतून प्रवास करायचा, मग 8:30च्या शिफ्टसाठी सकाळी 5ला उठायचं, घरचं करायचं. आणि मी अजूनही अगदी म्हणजे काय म्हणतात ते छातीठोकपणे सांगू शकते की माझ्या घरात कामवाली असे मी त्यावेळेलाही कधी म्हणजे ताईंची कधी मदत घेतली नव्हती. मी स्वयंपाक स्वतः करायचे, अजूनही मीच करते स्वयंपाक. आणि त्यामुळे मला आणि त्या सगळ्या गोष्टींची आवडही होती. तर त्याच्यामुळे काय झालं ना की हे सगळं करून निघायचं, जायचं शूटिंगला आणि अंधेरी, कधी मड, असं सगळं गाठायचं आणि त्यावेळेला कपडे घेऊन जायला लागायचे बरोबर. तर ते सगळं होतं आणि मग पाऊस पाण्याला किंवा इतका त्रास व्हायचा ना की ट्रेनमध्ये गर्दीत घुसायचं सकाळच्या त्या गर्दीत आणि हातात सामान घेऊन कसं बसं उतरायचं. मग ते कधी कधी कपडे ओले झालेले असायचे. म्हणजे असं करत करत जे काही केलं आहे ना खूप चाच पडलं आहे. आणि जेव्हा पहिल्यांदा कॅमेरा फेस केला तेव्हा कसं असतं की स्टेजवर तुम्हाला थोडासा एक्झॅगरेशन लागतं आणि स्क्रीनवर करताना खूप असे तोंड केलेले नाही चालत. तेव्हा तुम्हाला खूप असं सटल अभिनयाकडे जावं लागतं. तर सुरुवातीला ते व्हायचं. पण मग मला ज्या डिरेक्टर्सबरोबर काम केलं ना त्यांनी मला समजवत आणलं की तू खूप छान काम करतेस, थोडं कमी थोडं कमी. आणि मग मला कळायला लागलं की अरे नाटक आणि फिल्म किंवा सिरियल, मालिका ह्या सगळ्या गोष्टी ह्या तिन्ही फील्ड्स खूप वेगळी आहेत. प्रत्येक ठिकाणी काम करताना तुम्हाला वेगळाच अनुभव येतो. आणि नाटकाचं कसं होतं माहिती आहे, प्रेक्षक समोरून टाळ्या वाजवायचे, प्रेक्षक आनंदाने भेटायला यायचे, ती जी दाद मिळायची ना. सुरुवातीला नाटकातून मी खूप कामं केली आहेत, खूप म्हणजे खूप नाटकातून कामं केली आहेत. आणि तुला सांगते घर चालवायचं म्हणून थोड्या थोड्या पैशांसाठी सुद्धा मी अल्बम्स पण केलेत, लीडमध्येच केलेत पण अल्बम्स केलेत. कमी पैसे मिळायचे पण मी करायची. आणि मग काही शेवरनं काही हजारामध्ये त्यावेळेला सुद्धा मला कामं मिळत गेली आणि मग अल्बम्स झाले माझ्याकडनं. माया जाधवांबरोबर काम करायला मिळालं मला. त्यांना मी खूप आवडायचे डान्स करताना बघून. सो तो एक वेगळं विश्व मी बघितलं. मी नाटक पाहिलं तेव्हा नाटकामध्ये ओरडेही खाल्लेत प्रत्येकाचे. हो, मग स्टेजवर कारण आणि तारे म्हणजे युनिव्हर्सिटी होती. तारे काम करायचे ना तर कसं कॉमेडी करतात, काय म्हणजे एका शब्दाला पर्यायी 1000 शब्द त्या माणसाकडे उपलब्ध असायचे. मला आश्चर्य वाटायचं या सगळ्या गोष्टींचं. आणि मग ना हे वाचनानेच येऊ शकतं. लायब्ररीयनचा कोर्स केला होता मी. मग मी वाचन
करायची. म्हणलं हे बघायचे मी सगळं आणि मी ना खूप वेळ त्यांच्याकडे अशी बघत बसायची. हे कसं करतात, ते कसं करतात. तर शिकायला खूप मिळालं आणि ना खूप मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करायला मिळालं. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्याच आहेत आणि खूप चाच पडले, पण छान मार्ग मिळत गेला. सगळ्यात जास्त कौतुकाची थाप तुला कोणत्या नाटकाने दिली? 1 टू का 4 नावाचं नाटक एक मी करत होते. सुयोगचं नाटक होतं. सुधीर भट होते आणि आपला अम, संजय नार्वेकर होता. त्याच्यानंतर संतोष मयेकर होता आणि कमलाकर सातपुते वगैरे अशी मंडळी होती. आणि लोकांना ना माझ्या एंट्रीला जाम टाळ्या यायच्या. तर त्या नाटकाने मला एक आनंद मिळवून दिला. लोक येऊन भेटायचे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं नाटक माझ्यासाठी खूप म्हणजे ते खूप दिवस नाही चाललं, पण ना ते नाटक माझ्या अगदी मनातलं म्हणजे अप्रतिम नाटक आहे ते. येळकोट नावाचं मी श्याम मनोहरांचं नाटक केलं आणि त्या नाटकाचा किस्सा मी असं सांगीन की मी ना घरातला आमचा टी व्ही खराब झाला होता आणि तो नवीन टी व्ही खरेदी करण्यासाठी मी मालाडला गेले होते. नुकतीच मुंबईत आले होते मी आणि तुषार गेलो होतो. रात्री 8-8:30ची गोष्ट असेल आणि मला सुबोध भावेचा फोन आला आणि त्या दरम्यान मी कळत नकळत सिरियल करत होते. तर त्यामुळे सुबोधची ओळख होती आणि बऱ्याच सुबोध म्हणजे कळत नकळतमध्ये तर अख्खी इंडस्ट्री हो. काम करून गेली होती. आणि त्या दरम्यान काय झालं, मला सुबोधनी फोन केला. "कुठे आहेस?" म्हटलं, "मी असं असं आत्ता बाजारात आहे." तर म्हणाला, "आत्ताच्या आत्ता दीनानाथला ये." म्हटलं, "का?" तर म्हणे, "ये नाही, तू आत्ता पोच." मी तिकडे गेले आणि बघितल्यावर मी अशी एकदम, एवढे कलाकार आणि काय करायचे मी? नाटकाचं वाचन. किशोर आपले सौमित्र ते नाटकाचं ते डिरेक्टर होते. श्याम मनोहर बसले होते. स्मिता सरवदे होती. त्याच्यानंतर जयवंत वाडकर होते. सुप्रिया पाठारे होती. सुबोध स्वतः होता. आणि मी म्हटलं आता काय? तर म्हणाले तुला वाचन करायचं आहे. आणि मी वाचलं. मला स्मिताच्या आवाजाला माझा आवाज जातो का ते बघायचं होतं. वाचत गेले मी आणि पहिलं पान वाचल्या वाचल्या मला ते म्हणाले की तूच करतेस हे नाटक. आणि मी सुबोधकडे बघितलं तर सुबोध म्हटला, "मी करेक्ट कास्टिंगसाठी तुम्हाला नाव सुचवलंय ना," म्हणाले. कारण माझा आवाज हा तिच्या आवाजाला मॅच होणारा, स्टेजच्या शेवटच्या रांगेपर्यंत जाणारा असा माझा आवाज होता. तर तो म्हणाला की मला हे असंच कॅरेक्टर करणारी मुलगी पाहिजे की जी मॅच होईल. आणि एका अभिनेत्रीनीनं 6 महिने त्याच्यावर मेहनत घेतली होती. पण ते तिला जमत नव्हतं असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मग मला त्यांनी हे विचारलं आणि जेव्हा विचारलं ना तेव्हा 15 दिवस राहिले होते फक्त नाटकाला. आणि ते ज्या पद्धतीने मला शिकवतं, मी रोज घरी येऊन रडायचे तुषारकडे की मला नाही जमत आहे, मला हे फार कठीण जातं आहे मला करायला. पण मला तेव्हा त्यांनी एक गोष्ट मात्र सांगितली की ना तू थोडंसं ना डोळे उघडे ठेव, आजूबाजूला बघ, तुला कॅरेक्टर मिळेल. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलं. ट्रेनमधनं येत असताना एक बाई मी बघितली आणि मला ती बाई म्हटलं, अरे हेच आहे हे कॅरेक्टर. कारण ते जे कॅरेक्टर होतं ना एकदम शाय मुलगी, जे माझ्याकडे बघून अजिबात लोकांना वाटत नाही, पण ते कॅरेक्टर तसं होतं. आणि याची संधी मला त्यांनी दिली होती. म्हणजे सुबोधने मला बोलवून घेतलं होतं त्या नाटकाला. एकदम शाय मुलगी आणि लांब केस असलेली, जास्त बोलू न शकणारी, कॉन्फिडन्स नसलेली अशी ती मुलगी मला साकारायची होती. आणि जेव्हा मी ते नाटक स्टेजवर केलं, पहिल्या 5 प्रयोगात इतके कलाकार येऊन गेले त्या नाटकाला, मोठे मोठे कलाकार यायचे आणि सगळे आत येऊन मला भेटून शाबासकी देऊन जायचे. म्हणायचे, हे नाटक जर चाललं ना तर तू यावर्षीचा अवॉर्ड घेऊन जातेस, खूप सुंदर करतेस. म्हणजे रेणुका शहाणे आल्या होत्या, त्या पण म्हटल्या फार गोड करतेस. आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी हे नाटक खूप वर्षापूर्वी केलं होतं. हां, म्हणजे आय थिंक प्रतीक्षा लोणकर आणि रेणुका शहाणे असं काहीतरी ती जोडी होती आय थिंक. मला आता नीट आठवत नाही आहे, पण त्यामुळे त्यांनी सांगितलं खूप छान करतेस तू. आणि असं म्हणजे खूप लोक येऊन भेटून गेले मला. ती थाप माझ्यासाठी खूप मोठी होती. आणि ना खरं तर नाव म्हणजे हे जे नाव आहे स्वाती देवल, त्याच्या मागे खूप कष्ट आहेत. लाईक तू सुरुवातीपासूनच सांगतेस खूप कष्ट आहेत. पण तुझ्या मते कोणता प्रोजेक्ट हे नाव अख्ख्या म्हणजे घराघरात पोहोचवायला यशस्वी ठरला आणि स्वाती देवल सगळ्यांना कळली? तो कोणता प्रोजेक्ट होता? एकापेक्षा एक.
हम्म. म्हणजे मी वादळवाट, मी खरं सांगू ना तर तुला म्हणजे एकापेक्षा एक करायच्या आधी मी खूप प्रकारचे म्हणजे सिरियल्स केल्या कोणत्या होत्या. कोणत्या केल्या होत्या? वादळवाट वगैरे पण केली केली होती, होतीस. कुंकू केली होती, हो. केवढ्या तरी सिरियल्स केल्या होत्या मी. पण लोकांच्या म्हणजे लोक मला ओळखतच नव्हती तेव्हा, हम्म. कारण छोटे मोठे रोल मिळायचे. 6 महिन्याचं कॅरेक्टर, कधी 8 महिन्याचं, आणि असं करता करता ना मला एकापेक्षा एकसाठी मी त्या दरम्यान आम्ही सातपुते केला होतास ना? करणार हां. होते आणि केला होतास का करणार होतीस? करणार होते. ओके. आणि सरांनी मला विचारलं की मी असं असं शो करतोय, करशील का? फार छान डान्स करतेस कारण तू. आणि त्यांची इच्छाच ही होती की जेव्हा आम्ही सातपुते करणार होतो त्याच्या सगळ्या मुलींना डान्स यायला पाहिजे. हम्म. तर तिथे माझं नाव कोणी मला सजेस्ट केलं मला आठवत नाही, पण मला ते भेटले आणि सचिन सरांनी मला स्वतःहून विचारलं, करशील? म्हटलं हो. आणि मी एकापेक्षा एकला मी गेले. आणि तुला सांगते, जेव्हा पहिला माझं सकाळी 9वारी मी नेसली होती, हम्म. साधारण एक 25 ते 30 डान्समध्ये झाले. आणि मी अशी बसून होते, कधी होणार कधी होणार आपला डान्स. आणि मुंगळा डान्स करणार होते मी. सगळ्यात लास्ट डान्स माझा होता आणि त्याला बंपर गेला तो एपिसोड. आणि सर म्हणाले की मस्त. आणि ते ना मला इतकं हेक्टिक झालं त्या दिवशी, म्हटलं सर मला नाही करायचं आहे, असं मी तेव्हाच सांगितलं त्यांना, मला नाही करायचं. तर म्हणाले, अगं तुला डान्स आवडतो आणि तू नाही म्हणतेस. म्हटलं सर नको, मला खूपच, म्हटलं एवढं मला जमत नाही आहे, त्रास होतो आहे मला, मला सिरियल पण करायची आहे, माझं काम चालू आहे एकीकडे, आणि असं दिवस दिवस रिहर्सल करून मला त्रास होईल. तर म्हणाले नाही तू कर, तू जिद्दी आहेस ना, तू करणार. आणि असं करता करता पहिला एपिसोड झाला, दुसरा एपिसोड झाला, तिसरा एपिसोड, मी टॉप 5 पर्यंत गेले. अगं मला कळलंच नाही की मी इतकी पुढपर्यंत जातीये. आणि नंतर काय व्हायला लागलं की डान्स करायचे ना, तर माझ्याबरोबर आणखी पण 2-3 होते. त्यांना जेव्हा ते सर शिकवायचे तर बऱ्याच वेळा, आता मी डान्स शिकलेलीच असल्यामुळे बऱ्याचशा मी त्यांना मूव्ज विचारायची की हे मी करून बघू का, ते करून बघू का. आणि ऐन वेळेला ना स्टेजवर मी त्या मूव्ज चेंज करायची, मला पाहिजे तशा करायची मी. तर आणि मी टाळ्या घ्यायची, त्या मूव्ज सरांना आवडायच्या, त्याच्यासाठी सचिन सरांकडनं कौतुक. त्यामुळे मला त्या डान्सचे सर म्हणायचे की म्हणे स्वाती, म्हणे तू ना मोहन जोशी आहेस म्हणजे स्टेजचे, म्हणे तू टाळ्या घेऊनच येतेस, म्हणजे मी तुला जे शिकवतो त्याच्यापेक्षा तू काहीतरी वेगळं जाऊन करतेस, पण तू जे करतेस ते लोकांना आवडतं. फुलवा खामकर खूप कौतुक करायचे माझं, म्हणजे काय सुंदर डान्स करतेस तू, ती मला सांगायची की हे छान झालं, ते छान झालं. मी सांगायचा उद्देश काय की या सगळ्या गोष्टींमुळे ना ॲक्च्युली मी घराघरात पोचले. म्हणजे एकापेक्षा एकमुळे मी लोकांना कळले, आणि एकापेक्षा एक संपलं आणि मी कळत नकळत मला मिळाली. आणि कळत नकळतनी तर म्हणजे इतिहास घडवला असं मला वाटतं. त्यातली अनिता अभ्यंकर हे अजूनही लोकांना आठवते. आणि सेकंड लीड होता तो, जवळजवळ वर्षभर पॉझिटिव्ह रोल केला, आणि अचानक मला कळवण्यात आलं की आता तू निगेटिव्ह होतीयस. त्यामुळे मला दोन्ही एका ह्याच्यामध्ये रोल जगता आले. त्या एकापेक्षा एक नंतर कळत न कळत आलं असेल ना, म्हणजे हो. तिकडचं काम किंवा तिकडची ओळख बघून, करेक्ट. है ना? त्या सेटवरचा अनुभव कसा होता? अप्रतिम अप्रतिम. म्हणजे एकतर पाठाऱ्यांचं प्रोडक्शन, मनीष दळवीशी ओळख होती, आणि मनीष दळवीला माझं काम प्रचंड आवडलं होतं, आणि मला त्याने कन्व्हिन्स केलं होतं. आणि खरं सांगू तर मी ना दुसऱ्या दिवशी, म्हणजे कळत नकळतचा पहिला एपिसोड मी जेव्हा शूट केला त्याच्या आदल्या दिवशी ना माझी मंगळागौर होती, पहिली मंगळागौर. आणि मी इतकी दमले होते, आणि त्याचा मला, स्वाती हा रोल तू कर, 2 दिवस तो मला समजवत होता, हा रोल तू कर आणि सॉलिड कास्टिंग आहे आणि तुला मजा येईल करायला. आणि असं करता करता मी इतकी, म्हणजे पाय माझ्या पेटके आले होते पायात, म्हटलं मी कशी उभी राहणार आहे उद्या. पण इतकं सुंदर सांभाळून घेतलं त्या सेटनी, कलाकारांनी. आणि माधव अभ्यंकर होते, हर्षदा खानविलकर, रुजुता होती, अनिकेत विश्वासराव, अरे फौज होती, फौज, सुनील बर्वे, सुबोध भावे. इतकं सुंदर झालं ना हे सगळं. आणि हे सगळे कलाकार एकमेकांना सांभाळून म्हणजे घरचं वातावरण, घरचं वातावरण ग, प्रेमाचं, प्रेम, नुसतं प्रेम. आणि मग मला ना एक मला ॲक्च्युली कॉन्फिडन्स त्या स्टेजने दिला, त्या सिरियलनी मला कॉन्फिडन्स दिला की स्वाती
तू करू शकतेस आणि तुला हे सगळं मिळत जाईल. जर तू हा वाजवलास रोल तर तुला पुढे कामं येणार. आणि खरंच मला एका कामातून टचवूड की महाराजांची कृपा आणि माझं काम, माझी कामावरची निष्ठा आणि जिद्द, असं मी म्हणेन की मला एका कामातून दुसरं काम मिळत गेलं. आणि अजूनही महत्त्वाचा आणि चांगला रोल आला तरी मला अजूनही पाठाऱ्यांकडनं फोन येतो आणि कसं आहे माहितीये, आणि आता हक्काने तू येतो. कळत नकळत बद्दल बोललीस की 1 वर्ष ती पॉझिटिव्ह होती, मध्ये निगेटिव्ह झाली. हो, अशी साधारण 2.5 वर्ष ती 2.5 serial. वर्ष ती सिरियल चालली. शेवटच्या एपिसोड पर्यंत पर्यंत होतीस तू, राईट. आणि ना एकदा इतकं चांगलं काम मिळाल्यावर ना आपल्या पण होप्स वाढतात आपल्याकडनं की चला हे झालं, लगेच दुसरं मिळेल. मला सांग, कळत नकळत संपल्यानंतर तुला इमिडिएट काम आलं तुझ्या वाट्याला, का तो ब्रेक गेला, घेतलास जाणीवपूर्वक, काय होतं? नाही, मी खरं सांगू, मी जाणीवपूर्वक ब्रेक आज तगात घेतला नाही नाहीये. घेतलास? कारण मगाशी आपला जो विषय झाला की हातावर पोट आहे. हातावर पोट. लग्न झालं होतं नुकतं, खर्च खूप असतात लग्न झाल्या आणि स्वतःचं घर स्वतः आपल्याला उभं करायचं आहे हे माहिती होतं. तसं काही कोणाची मोठ्या लोकांची साथ नव्हती आणि पहिलं बाळही माझं हे झालं होतं. तर थोडंसं ना ते डिप्रेशन, त्याला डिप्रेशन म्हणतात हेही मला माहिती आता नव्हतं तो बरं शब्द का. आलाय तो त्याला. शब्द आत्ता आलाय. म्हणजे तेव्हा मला क्रॉस करायला भीती वाटायची किंवा ट्रेनमध्ये अशा ट्रेन्स निघून जायच्या, ऑडिशनला मी जायचे तेव्हा मी उभी राहायची अशी आणि ट्रेन्स अशा निघून जायच्या समोरनं 4-5 आणि मी एकेकाळी दासावा किंवा झारदाश्रमला अशी लटकून बिटकून प्रवास करणारी मुलगी त्या प्रेग्नन्सीनंतर मी उभी राहायची अशी बऱ्याच वेळा की जाऊ दे 4-5 ट्रेन जाऊ दे, मला चढता येत नाही. हे तो जो पिरियड होता ना तो फार मी म्हटलं तसं तो वाईट गेला होता. त्यामुळे मी ठरवलं की नाही, आता मागे वळून नाही बघायचं, जे काम येईल ते उचलायचं. त्यामुळे मी कधीच मला आठवतच नाहीये मला जे काम येईल ते मी उचललंय आणि मी ब्रेक पण लगेच आलं काम कळत हो नकळत हो नंतर? मला बरीच कामं आली आणि म्हणजे खरं सांगू तर मला टेलिटेला मधनं लगेच कॉल आला होता कुलवधूसाठी हो. आणि कळत नकळत जस्ट संपत आली होती आणि कुलवधू चालू झालं होतं आणि कुलवधूसाठी आणि मला लगेच विचारण्यात आलं. पण त्या दरम्यानच माझा तो प्रॉब्लेम झाल्यामुळे आणि महेश तागडेनी पण मला समजून घेतलं. मला म्हणाले नाही, अशा वेळेला तू काम करणं जरा बरं नाही. नाही केलीस कुलवधू? नाही, मला कुलवधू करता नाही आलं. कारण ना पहिलाच अगं सीन होता की ती दारू प्यायलेली असते आणि वरनं अशी धडधड 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 खाली येते एका पार्टीमध्ये. हा सीन होता, त्या एंट्रीचा सीन होता. तर मग ते म्हटले मग तुझी अशी तब्येत आणि म्हणजे तुला मी म्हटलं तसं की चढ उतार खूप आलेत. त्याच्याप्रमाणे पहिलं बाळाच्या वेळेला असं झालं होतं, दुसरं तिसरं माझं ॲबॉर्शन झालं होतं. हो असंच ला गेले होते, मग तिथे काहीतरी डान्स केला, मग माहीतच नाही प्रेग्नन्सी आहे, याच्यामध्ये हे असे प्रॉब्लेम झाले होते. सो त्या दरम्यानच ही कुलवधू पण आली होती आणि मग त्या दरम्यान नुकतं ॲबॉर्शन झालं होतं. मग कुलवधूच्या वेळेला असं वरनं उतरून धाडधाड घसरत येण्याचा सीन. मग तागडेच मला म्हणाले की नाही स्वाती, मी रिस्क घेऊ नाही शकणार, तू जर तयार असेल तर. मी तरी त्यांना 1 तासांनी फोन केला, म्हटलं नाही मी करते उद्या येऊन तो सीन. तर ते म्हणाले नाही 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 नको, मला काळजी आहे तुझी म्हणाले. आणि तुला खरं सांगते, त्यानंतर आज इतक्या वर्षानंतर मी परत त्यांच्यावर काम करते 2026 मध्ये आणि त्यांच्या हिंदी सिरियलमध्ये मी काम करते. खरंच. आणि ना ते जुने आपले संबंध आहेत ते खरंच ते आमचे. इमोशनल बॅगेज बाजूला ठेवून काम करणं खरंच सोपं नाहीये. कुलवधू ही सिरियल सुद्धा खूप गाजली, खूपच. जी तुला या इतर गोष्टींमुळे नाही करता आली. ती हिंमत तेव्हा तू ताई कशी एकवटलीस की आता लेट इट बी, हे घडलं, हे मी बदलू नाही शकत, मूव्ह ऑन करते दुसऱ्या कामाकडे? खूप त्रास झाला होता. कारण ॲबॉर्शन म्हटलं ना की आपल्याला माहिती असतं, डॉक्टर सांगतात की तुम्हाला ॲडमिट व्हायचं आहे आणि ती जी प्रोसेस असते ना ती इतकी वाईट होती ना माझ्यासाठी. पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेला जेव्हा कळलं प्रॉब्लेम आहे, तेव्हा तुषार आय थिंक कॉमेडी एक्सप्रेस करत होता. तर त्यावेळेला तुषार ना वॉटर किंगडमला शूट करत होता. तर ना मी एकटीने ते फेस केलं होतं, डॉक्टरकडे जाऊन की फेस केलं होतं की डॉक्टरने मला सांगितलं की तुला असं असं होणार आहे आणि तुला हा त्रास होऊ शकतो आणि आपल्याला बाळंतपण करायचं आहे. तर तेव्हा तुषारला कसं सांगायचं हे मला जरा वाईट वाटलं होतं आणि टेन्शन आलं होतं. पण तेव्हा माझी मीच जाऊन आले होते. दुसऱ्या ॲबॉर्शनच्या वेळेला पण मी एकटीच होते घरात आणि मी एकटीच जाऊन आले होते डॉक्टरकडे आणि विचारून आले होते. तर तेव्हा ते म्हटले परत ॲबॉर्शन करायचं. तेव्हाही तुषार शूटिंगला होता. तेव्हाही मग मी माझ्या घरच्यांना बोलावून घेतलं, माझी वहिनी आली घरी आणि मग मी ॲडमिट झाले. आणि असं म्हणजे ना काय सांगू तुला की प्रत्येक म्हणजे माझ्या तिन्हीही वेळेला
तुषार नव्हताच असं म्हटलंच तरी हरकत नाही. तुषार कुठेतरी शूटिंगला असायचा आणि मला डॉक्टरकडे जावं अर्थात त्याची काहीच चूक नाही. तो मला म्हणायचा, "मी येऊ का? मी येऊ का?" आणि त्याला येता यायचं नाही. तर मला हे सगळं एकटीने झेपणं फार त्रासदायक झालं होतं. पण ना, तिसऱ्या वेळेस ना जरा तुषार रडला होता. तेव्हा मी म्हटलं नाही मला ना भीती वाटायची. मग त्याच्यानंतर मला भीती बसली होती प्रेग्नन्सीची मनात. पण जेव्हा तुषार रडला, की असं का होतंय आपल्या बाबतीत आणि त्याला बाळाची खूप इच्छा होती आणि मी म्हटलं, "अरे, असं नाही व्हायला पाहिजे आपल्या बाबतीत. मलाही मुलं प्रचंड आवडतात. त्याच्यामुळे हे असं का होतंय आपल्या बाबतीत?" असं मला वाटत होतं. आणि मग मी ना म्हटलं, "नाही, आता मी परत चान्स घेणार, पण इतक्यात नाही. आता मी काम करणार, मी जिद्दीने उभी राहणार." आणि तुला सांगते, मी आत्तापर्यंत जे जे डिसिजन घेतलेत, ते सगळे तुषारमुळेच घेतलेत आणि तुषारसाठीच घेतलेत. त्याच्यामुळे कसं आहे, की एक तर त्याने तरी कमवलं पाहिजे, नाही तर मी तरी कमवलं बरोबर. पाहिजे किंवा दोघांचं चालू असेल तर एक सर्टन अमाऊंट घरी येईल आणि मग आपला छान संसार चालू राहील. हे होतंच पहिल्यापासून. सो त्यामुळे ना मी कामं म्हटलं मी सोडूच शकत नाही आणि बऱ्याच वेळा ऑडिशनला पण ना बाईकवरनं जावं लागायचं बांधून चेहऱ्याला वगैरे. आणि एकदा तर पाऊस होता, अप्रतिम एक प्रोजेक्ट आलं होतं माझ्याकडे आणि समोरून मला फोन आला होता आणि मी ऑडिशनला पोहोचले तिथे. ऑडिशन म्हणजे ते झाल्याच जमा होतं खरं सांगू तर. तिथे पोहोचले मी आणि ना तो जो स्कार्फ बांधला होता ना त्याचा सगळा रंग चेहऱ्याला लागला. अय्या. मेकअप केला होता ग मी आणि सगळा चेहऱ्याला रंग लागला होता आणि मला असं झालं की आता काय, आता नाही आपण ही ऑडिशन देऊ शकत. तेव्हा तिथून मी परत आले. मग तुषार म्हटलं, "हे असं थोडीच तू जाणार आहेस." मग बाहेर गेले, तिथे तोंड बिंड धुतलं आणि मग गेलं ते कामं नाही हातातनं. झालं? नाही, होऊच शकणार नव्हतं कारण तो स्कार्फचा रंग लागला होता. एकदा हे असं झालं होतं. एकदा एक मोठी संधी म्हणजे अ, तारक मेहता का उलटा चष्मा माझ्याकडे आलं होतं. मला भिडे जो आहे मंदार, त्याचा फोन आला होता मला आणि त्या दरम्यान मी कळत-नकळत करत होते आणि त्याच्या बायकोच्या रोलसाठी ऑडिशन्स चालू होत्या. त्याने माझं नाव सुचवलं होतं आणि तो म्हटला, "स्वाती, तुझा रोल आहे. तू छान करशील, तू ये." मला अजूनही तो मंदारचा फोन आठवतोय, पण मी तिथेही पोहोचू शकले नाही आणि मला हे काम सोडून जाता आलं नाही आणि तेवढी हिंमत नव्हती, की मराठीत आज मी नाही म्हणेन आणि उद्या माझ्याकडे कामच नाही आलं तर किंवा माज करून कुठे जाणार आहे आपण. म्हणजे माज असं म्हणता येणार नाही, पण मला ती ऑडिशन द्यायची आहे असं मला खूप आतनं सांगावंसं वाटत होतं, पण हिंमत नाही झाली मला सांगायची. नवीन नवीन ना. नवीन पण असतो आणि हा विचार करत होते की मी इथे सेट झाली आहे. ते एक असतं बघ, सेट झाल्यानंतर एक कम्फर्ट झोन असतो. मग आता मराठीत कामं मिळणार आहेत ना, मग कशाला जायचं आणि आपल्याला नाही जमलं तर, ही एक भीती होती. आणि ना माझा रोल तेव्हा खूप जोरात चालू होता. म्हणजे मी दिवसाला तुला खोटं वाटेल पण कधी 12 कधी 10 असे सीन केलेत त्या सिरियलच्या वेळेला. 8-9 असे असे सीन्स यायचे. तर मग हे करून मी ऑडिशनला जाऊच शकत नव्हते. रोज शूटिंग असायचं. त्यामुळे तो एक मी रोल सोडला. म्हणजे मी तुला सांगू ना, तर माझे असे चांगले चांगले प्रोजेक्ट हातातून माझ्या गेलेले गेलेत. आहेत. पण नाहीतर कळत नकळत नंतर कोणती भूमिका घेतलीस तू? असं मी नाही सांगू शकणार, पण खूप सिरियल झाल्या माझ्याकडे. कुंकू वगैरे त्याच्यानंतरच होती. त्यानंतर होती. हो, हां. हो. कुंकू त्याच्यानंतर होती. विवाह बंधन एक माझ्याकडे आलेली सिरियल होती. छान रोल होता. मध्यवर्ती भूमिका होती. ETVसाठी होतं ते प्रोजेक्ट. झीवर तर खूप काम केलंय मी. खूप म्हणजे खूपच काम केलंय. त्यामुळे अशा बऱ्याच खूप सिरियल्स केल्यात मी. मला नावच आता आठवत नाहीत एवढ्या सिरियल्स केल्यात मी. काय सांगू म्हणजे ज्याच्यामध्ये अगदी साधे पण रोल केलेत आणि मोठे पण रोल केलेत. हो. हां, पण जवळचा कोणता रोल आहे आत्तापर्यंतचा? खूप आहेत. हां ना? हां. कळत नकळत मधला माझा अतिशय लाडका रोल. आत्ता मी पाठार यांच्याच प्रोडक्शनमध्ये केलेला राणी मी होणार मधला कांता हा रोल. त्याच्यानंतर सुख कळले मधली वृंदा सोहम प्रोडक्शन्सची. त्या लोकांनी एक माझ्यावर विश्वास दाखवला होता, केदार शिंदेंनी आणि सुचित्रा ताईने. तो एक रोल खूप छान होता. आणि त्यानंतर लक्ष्मी निवासमधला पण रोल, माझी तुझी रेशीमगाठ मला ऍक्च्युली विचारायचं होतं कारण येतच होते येस तिथपर्यंत. की स्वाती देवल सगळ्यांना माहीत होती, नो डाऊट. पण आपण म्हणतो ना की आपल्याला पुन्हा एकदा एक हे मिळतं रिकॉग्निशन. दॅट वॉज माझी तुझी रेशीमगाठ. तुझ्या मते करेक्ट आहे हे की पुन्हा एकदा आणखीन घराघरात पोहोचलीस त्या मालिकेमुळे? हो, कारण मध्ये थोडासा असा पिरियड गेला होता की ज्यामध्ये ना स्वराध्य माझा मुलगा झाल्यानंतर मी ना तुषारचं चला हवा येऊ द्या सुरू होतं, तर मी थोडी कम्फर्ट झोनमध्ये होते
की त्या कामामध्ये मला थोडंसं असं वाटत होतं की तेव्हा बाळाला वेळ देणं मला फार गरजेचं वाटत होतं. तर मी त्याच्याबरोबर जास्त असायची आणि तुषारनी मला सांगितलं होतं की तुला आत्ता बाळाला वेळ द्यायला पाहिजे. पण ना मला कामाच्यापेक्षा वेगळं राहून चालणार नाही, कारण हे एक क्षेत्र असं आहे ना की तुम्ही दिसला नाहीत लोकांना आउट तर ऑफ साईट तुम्ही आउट ऑफ माइंड. तसं होतं. सो मी काय केलं, मी हिंदी करत राहिले आणि हिंदीमध्ये मी ना अटी घातल्या की मी इतके वाजेपर्यंत काम करेन, मी असं. आणि हिंदीमध्ये हे कन्सिडर होतं. आणि माझ्या ना मी पुन्हा एकदा म्हणेन की देवाच्या कृपेनी, दत्तकृपेनी त्यावेळेला मला ते करता आलं. स्वराध्यला मला घरात ठेवून, आईकडे ठेवून मी शूटला जायचे आणि दिवस मी ना काय करायला लागले, छोट्या छोट्या करायला लागले 3 दिवसाच्या, जे असतात ना, म्हणजे क्राईम पेट्रोल वगैरे सारखं. मग मी म्हटलं टचमध्ये राहूया, अभिनयापासून लांब नको जायला. मग मी हिंदी खूप केलं, 7 फेरों की हेराफेरी केलं शेखर सुमन बरोबर. तर असे मी खूप केलं. त्यामुळे ना लोकांना मी परत मराठीमध्ये दिसेनाशी झाले. तर लोकांना असं वाटलं मी सोडलंय काम. मीन टाईम मला अजय मयेकरांचा कॉल आला आणि माझी तुझी रेशीम गाईडसाठी सुनील चा फोन आला भोसल्यांचा आणि मला म्हणाले खूप छान रोल आहे आणि अजयचं म्हणणं आहे हा रोल तूच करशील आणि तू कुठे आहेस आणि तुझा नंबर काढून आम्ही तुला कॉल करतोय, तू कुठे गायब आहेस वगैरे अजयनी पण मला विचारलं. आणि मग म्हटलं नाही मी आहे इथेच. पण मग इन जनरलच मी जेव्हा गेले ना सेटवर तेव्हा त्याने मला तो रोल समजावून सांगितला आणि ना त्याने मला ना फ्री ठेवलं होतं. तुला पाहिजे तसं काम कर, तुला माहिती आहे रोल तुला कळलाय. पहिले 1-2-4 एपिसोड मी त्याच्या म्हणण्यानुसार काम केलं आणि जेव्हा त्याने मला सोडलं तेव्हाचा जो रोल गाजला आणि मग मला जे जे करता आलं ते तर प्रेक्षकांनी पाहिलंच आणि लोकांना खूप आवडलं ते. पण ते सगळे म्हणतात ना की आई झाल्यानंतर अनेकदा स्क्रॅच पासून सुद्धा करिअरला सुरुवात करायला लागू शकते. ताई, तुझ्या बाबतीमध्ये नाही घडलं ना की तुला स्क्रॅच पासून परत सगळी पहिले पाढे 55 गिरवावे लागले? असं नव्हतं ना? तसं नाही झालं. कारण मी म्हटलं तसं मी हिंदी करत करत होते होतीस. हो. आणि माझं तसं अभिनयापासून ब्रेक झाला नव्हता. फक्त मराठीतून मला परत एकदा बऱ्याच दिवसांनी माझी तुझीमुळे मी येऊ शकले. त्याच्या आधी मी एक शो करत होते एका चॅनलचा. तिथे मला एक थोडासा वाईट अनुभव आला होता की मला म्हणजे असं झालं की परस्पर मला ईपीचा कॉल येतो. मी ऑडिशन न घेताच माझं पेमेंट वगैरे ठरतं, मी छान काम करते असं मला समोरून सांगण्यात येतं. मी सेटवर पोहोचते. सेटवर गेल्यानंतर मग तिकडच्या लोकांना आश्चर्य वाटतं, तू इथे काय करतेस असं मला डिरेक्टर विचारतो, असिस्टंट डिरेक्टर विचारतो आणि मला असं झालं की मला तर चॅनलनी पाठवलं आहे. मग त्यांनी चौकशी केली, मग कळलं मला खरंच मला पाठवण्यात आलं आहे आणि मला डिरेक्टरनी तेव्हा समजावून सांगितलं की हा रोल तुझा नाहीच आहे, हे तुझं चुकून कास्टिंग झालेलं आहे, तर तू इकडनं म्हणजे बघ, तू ठरव. तो म्हटलं मग मी जाते घरी, मला नाही करायचं आहे आणि आता ह्या स्टेजला आल्यावर तर मला नक्कीच नाही करायचं आहे आणि मी अशा टाईपचा रोल नाही करणार. पण समाऊ थोडंसं चॅनलशी कुठे पंगा घ्यायचा. ज्या एपीने नाव सुचवलं ते फोन उचलेनात, मी त्यांना काय मिसअंडरस्टँडिंग झालं विचारायला कॉल करत होते, ते कळेना. या सगळ्यातून ना मी म्हटलं की मला सांगा तुम्ही, मी करते आणि मी तो रोल करायला घेतला. तो अतिशय काहीच मजा नव्हती त्या रोलमध्ये. मी तो करायला लागले, थोडे दिवस केला आणि अचानक अगं काय झालं, मला ह्या लोकांनी डेट्स देणं बंद केलं प्रोडक्शनने. तर मी विचारत होते उद्या शूट आहे का, कारण लॉक तर केलेलं होतं 8-10 दिवसांसाठी. उद्या शूट आहे का, उद्या शूट आहे का, तो काहीच त्यांच्याकडनं रिप्लाय येईना. मग मी परत ईपीला कॉल करायला लागले की असं घडतंय माझ्याबरोबर. मीन टाईम त्याच चॅनेलचा एक दुसरा शो मला विचारण्यात आला. तर मी म्हटलं हा तर मी करतच नाही, मला बोलवतच नाही आहे. तर मी त्यांना होकार कळवला त्या प्रोडक्शनला. तर परस्पर आतनं काय झालं माहिती नाही, ती हा शो करते आणि कसं काय तिला तुम्ही कास्ट करताय असं प्रोडक्शनला सांगण्यात आलं. आणि इतकं मिसअंडरस्टँडिंग त्या लोकांनी करून घेतलं त्यावेळेला की प्रोडक्शननी त्यांना काय सांगितलं मला माहिती नाही. त्या लोकांकडनं फोनच कोणी उचलत नसल्यामुळे मला कोणालाच कळत एक्सप्लेनेशन नव्हतं. देता येत नव्हतं की अरे मला इथे बोलवत नाही आहेत, तुम्ही तर म्हणताय काम करा, पण प्रोडक्शन मला बोलवत नाही. प्रोडक्शननी त्यांना सांगितलं की मी डेट्स देत नाही. अरे बापरे. हे असे इतके गोंधळ झाले ना की त्यांचा मिसअंडरस्टँडिंग झालं आणि त्यानंतर त्या चॅनलवर मी जवळजवळ 9 महिने काम केलं नाही. नाही केलंस? मला बोलवलंच नाही. मला आलेले शो म्हणजे त्या शोच्या डायरेक्टरनी मला स्वतःहून कॉल केलेले की तू कर आणि असं तसं. खूप सुंदर गाजलेले शो आहेत आणि माझ्याकडे आलेले पण शो सगळे गाजलेले होते, चांगले रोल आले होते.
रिप्लेसमेंटचे पण चांगले आलेले होते की महिनाभर केले आणि त्या अभिनेत्रीचा प्रॉब्लेम नाही, पण गाजतीय सिरियल आणि पण मला करूच दिलं नाही त्या चॅनलने. त्यांचं काय मिसअंडरस्टँडिंग झालं मला माहिती नाही. आणि मग मी जेव्हा अवॉर्ड्सला त्या एका गेले तर तिथे मला एक व्यक्ती भेटली आणि ती म्हणाली की बघ, तू सोडलं नसतंस तर तुला पण अवॉर्ड मिळालं असतं, तू काम केलं असतंस. हे माझ्यासाठी इतकं धक्कादायक झालं की म्हटलं मी सोडलीच नाहीये, पण मला डेट्सच जर देत नाहीये बरोबर, तर प्रोडक्शन, मी का होल्ड करू? तर मी कसं काय थांबू? आणि मी विचारते, मी तुम्हाला कॉल करते, मी मी प्रोडक्शनला कॉल करते, मी ईपीजला कॉल करते, पण मला कोणीच सांगत नाहीये. मी काय करू? म्हणजे सांगू ना, अशा वेळेला कलाकाराचं ना खूप प्रॉब्लेम होतो. बरोबर. आणि मग ना तेव्हा मी 8-9 महिने घरात राहिले होते. तो पिरियड माझ्याकडे इतका वाईट होता ना, इतका वाईट होता की बापरे, आता मी लांब जाते की काय अभिनयापासनं. आणि आता माझ्याकडे काम नाही आलं तर मी काय करू? मला कोणी विचारलं नाही तर मी काय करू? मीन टाईम मला हिंदीतनं पुन्हा फोन आला हॅट्स ऑफ प्रोडक्शन्सचा आणि मी त्यांची ऑडिशन दिली. आणि मिसेस तेंडुलकर नावाचा माझ्याकडे शो आला आणि त्या शोमध्ये ऑडिशन दिल्या मला त्या लोकांनी बोलवलं, लगेच बोलवलं. म्हणजे मी ऑडिशन इथे अंधेरीत येऊन दिली, घरी पोचायच्या आत मला फायनल कॉल आला होता आणि मला तो शो मिळाला. तो पुढे 6-7 महिने मी शो केला. मीन टाईम मला पुन्हा मराठीतनं कॉल यायला लागले, पुन्हा मी मराठीत 1-2 शो केले. म्हणजे सांगायचा उद्देश असा ना की तुम्हाला हे पुसून पुन्हा उभं राहायला जी लागते ना जिद्द, मी खूप टेन्शनचं ते घाण होते ते दिवस, पण खूप वाईट होते माझ्यासाठी. हिंदीमध्ये रुळलीस तू, कारण ना अनेकदा मराठीमध्ये खूप काम केल्यावर आपली एक भाषा, बोलीभाषा होऊन जाते आणि हिंदीमध्ये गेल्यावर ना थोडा ॲक्सेंटमध्ये फरक असू शकतो बरोबर. किंवा इथले कॉन्टॅक्ट्स, इथलं वातावरण, तिथले कॉन्टॅक्ट्स, तिथलं वातावरण खूप तफावत आहे. मी अनेकांना बोलताना ऐकलंय. बरोबर. हिंदीमध्ये काम करणं त्या अर्थाने म्हणजे कंपॅरेटिव्हली तुझ्यासाठी कसं होतं? कठीण होतं, सोपं होतं, लर्निंग होतं का काय नाही, होतं? लर्निंग तर होतंच, कारण गेल्यानंतर तुमचे मराठी उच्चार येणं करेक्ट, साहजिक होतं. पण करेक्ट. मी तुला सांगू, मला ना असे रोल येत गेले ना की ज्यामध्ये मराठी ॲक्सेंट चालणार होता. ओके. त्यामुळे मी थोडीशी हिंदीमध्ये सरावत गेले. हम्म. मग समोरच्याचं ऐकायचं थोडंसं, मग त्या आणि ना मी ना खूप अभ्यास ह्याचा केला की मला काही असं उर्दू शिकायला पाहिजे किंवा एखादी हिंदीसाठी Right, हा right. मला विचार होता की करूयात का असं काहीतरी. पण ना मी खूप वेब सिरीज बघितल्या, मी खूप फिल्म्स पाहत होते आणि ना मी त्यातनं उर्दू शब्दांना ग्रहण करायला सुरुवात केली. आणि तुला सांगते, ह्याचा फायदा मला खूप झाला की जिकडे जिकडे मराठी कॅरेक्टर आलं, बऱ्याच ठिकाणी मराठी कॅरेक्टर्स, मी एकता कपूरकडे पण काम केलं, मी त्यांचे 2 शोज केले, मी परेश रावलांकडे काम केलं. आणि तुला सांगते, परेश रावलचं सुद्धा मला प्रोडक्शनमधनं जेव्हा कॉल आला ना, ते पण इतकं वेगळं होतं ना की मी अशीच कोल्हापूरला गेले होते नरसोबाच्या वाडीला आणि तिथे मला जेव्हा फोन आला की असं असं तुमची ऑडिशन 1.5 वर्षापूर्वी मी कुठली तरी एक ऑडिशन पण त्यांच्या प्रोडक्शनला पाठवलेली, ती बघून परेशजींनी सांगितलं होतं ह्या मुलीला जरा बोलावून घे. आणि मी होते कुठच्या कुठे, म्हटलं मी उद्या कशी पोचणार किंवा मी आज कशी पोचणार, कारण मी एका कामात होते तिकडे सुद्धा. आणि ते लोक थांबले. मी घरी आल्यावर ऑडिशन त्यांनी मला सोडून दिलं होतं की तुझ्याप्रमाणे तू ऑडिशन करून पाठव. ते कॅरेक्टरचं नावपासून सगळं मी माझ्या इम्प्रोव्हायझेशनमध्ये मला त्यांनी कॅरेक्टर सांगितलं आणि मी इम्प्रोव्हाइज केलं होतं आणि मी ती ऑडिशन पाठवली. मला त्यांनी फक्त एक वन लाईन दिली होती आणि ते त्यांना इतकं आवडलं की ते कॅरेक्टरचं नाव जे ते ठेवणार होते ते सोडून त्यांनी मीच ठरवलेलं नाव ठेवलं. अरे वा. आणि मग ते कॅरेक्टर त्या पण सिरियलमध्ये मी म्हटलं तसं ती 7 फेरों की हेराफेरी होती सिरियल, ज्यामध्ये शेखर सुमन, मी गेल्यानंतर हॅवॉक झाले. म्हटलं अरे बापरे, शेखर सुमन, स्वाती शहा, अमित मेस्त्री, इतके मोठे मोठे केविन होता. मी म्हटलं एवढे कलाकार आणि आपलं कसं काय टिकावं लागणार. पण तुला सांगते, पहिला सीन केला आणि मला ह्या कलाकारांनी टाळ्या वाजवल्या माझ्यासाठी. तेव्हा मला एकदम असा कॉन्फिडन्स आला की दॅट्स आर नाही, ब्युटी ना. हो, की मराठी कलाकार हिंदी लोकांना खूप आवडतात. परेश रावल यांनी आत्ता संगीत देवबाभळीचं सुद्धा खूप कौतुक केलं होतं. खरंच आहे. आणि ना त्यांनी फोन करून प्रोडक्शनला सांगितलं की ती खूप छान काम करते. आणि गंमत सांगते, शेखर सुमन स्वतः त्यावेळेला सेटवर ना मला म्हणायचे की काय सुंदर काम करतेस तू आणि छान मजा येते तुझ्यावर काम करायला. आणि त्यांनी सांगितलं होतं की हिच्यावरचे सीन लिहा, मला हिच्यावर काम करायचं. म्हणजे मला माझ्यासाठी ही मोठी गोष्ट आहे की त्यांनी माझ्यासाठी असं प्रोडक्शनला सांगितलं आणि मला त्यांच्यावर काम करता आलं त्यावेळेला. त्यामुळे हिंदीमध्ये मला मराठी ॲक्सेंटवाले पहिले जास्त आले आणि आता जे मी करते ना, म्हणजे आता ते प्रॉपर हिंदी आहे, पण आता मी खूप सरावली आहे.
आता मला नाही प्रॉब्लेम येत, नाही मराठीचा प्रॉब्लेम येत माझा. तू रिजेक्शन फेस केलंस पण एवढ्या वर्षात कधी? जे खूप लागलं तुला हो, मी म्हटलं तसं. त्या मालिकांचं? ते मला खूप लागलं मनाला, की अरे माझा काहीच दोष नाहीये. मला समोरून कोणी ऐकतच नाहीये, ऐकूनच घेत नाहीये. कोणाला फोन करू, कोणाशी डिस्कस करू? पण माझ्यापर्यंत काही येतच नव्हतं. मालिकाही येत नव्हत्या, सिरियल्स, नाटक. मी नाटकासाठी प्रयत्न केले. पण ना त्यावेळेला काय वेगळीच फेज होती, ती घाणेरडी फेज होती एकदम. पण आज स्वाती देवल जी कोणी आहे किंवा जी काही कामं तिच्या पदरात पडतायत, त्याचं श्रेय तुला कोणाला द्यायला आवडेल? त्याचं श्रेय म्हणशील ना तर माझं प्रत्येक काम, प्रत्येक वाजलेली भूमिका आणि एकातून मिळणारं दुसरं काम, पाठीशी उभा असणारा तुषार आणि तुषारमुळेच म्हणजे प्रत्येक वेळेला दमले, थकले, ताप आला, टेन्शन नको रे तुषार, मी नाही देत ऑडिशन, की त्याने नाही तू ऑडिशन दे. मी सगळी तयारी करून देतो ऑडिशनची. घरातनं नंतर ऑडिशन्स द्याव्या लागत होत्या. तेव्हा तो सगळं मला सेटअप करून द्यायचा वगैरे. असं करत करत ना मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये मी श्रेय ह्या सगळ्या गोष्टी देईन की माझ्या मेहनतीला तर आहेच. कारण घरचं करून सगळं जायचं सकाळी आणि रात्री 11:30-12 वाजता यायचं आणि पुन्हा बाळाकडे आपल्या परतायचं आणि म्हणतो ना आपण आपल्या घरट्यात परतल्यानंतर मुलाची ओढ असते. साधारण अजूनही मला सगळे चिडवतात की स्वातीताई 8 वाजल्यानंतर स्वातीताईची अशी चर्चा असं म्हणजे अशी थोडीशी मी अशी भिरभिरल्यासारखी होते. आणि माझ्या गाडीवरनं तर मला सगळे नेहमी चिडवतात कलाकार. माझी गाडी मी जेव्हा आणते सेटवर तेव्हा जेव्हा माझी पार्क होते तेव्हा ती जायच्या दिशेनेच पार्क केलेली असते. पटकन बसून निघायचं. हां. आणि स्वाती एकदम पळून जाते, स्वाती थांबत नाही कोणासाठी. तर मला आणि काय होतं माहिती आहे, मी खूप लोकांना सोडते वगैरे नाही असं नाही, पण बरेच कलाकार म्हणतात स्वाती नेहमी एकटी निघून जाते, कोणाला विचारत नाही, असं पण बऱ्याच लोकांना वाटतं. पण तुला सांगते दिवसभर इतके सीन्स केल्यानंतर, खूप बोलल्यानंतर, घरातून काम करून निघाय इतका स्ट्रेस असतो ना शरीरामध्ये आणि ती एनर्जी जी दिवसभर वापरलेली असते ना ती मला त्या 20 मिनिटाच्या प्रवासात मिळते. 20 मिनटं, अर्धा तास, 1 तास जो काही प्रवास असतो माझा, त्यात गाणी ऐकणे गाडीमध्ये, मग तेव्हा ना कोणाशी बोलायला नको वाटतं. करेक्ट आहे. आय टोटली त्यामुळे मी एकटी प्रवास करणं प्रेफर करते आणि सेटवरनं पण एकटी निघते आणि पॅकअप झालं की मला माझ्या घरातला सोफा दिसायलाच लागतो आणि टीव्ही समोर लागलेला आणि मी बसले या थॉटमध्येच मी घरी जाते. क्या बात. आणि खरंच अगदी सुरुवातीपासून ना तू जिद्दीने तुझं काम एन्जॉय करत आली आहे. अनेक खड्डे आले पण त्यांनाही पार करून तू पुन्हा एकदा तुझी ओळख मिळवली आहेस. खरं तर हा प्रवास ना खूप प्रेरणादायी आहे. मला सांग, जर मी आज तुला विचारलं की तुझ्या मते तुला शाईन करणारी एखादी मुवमेंट, मग तो प्रोजेक्ट असेल किंवा ती भूमिका असेल, पर्सनल एखादी गोष्ट असेल, तर तुझी PNG स्पेशल शायनिंग मुवमेंट कोणती आहे? की तू खूप शाईन झालीस असं तुला वाटलं त्या कॅरेक्टरनंतर? अर्थातच कळत नकळत मधली अनिता अभ्यंकर. त्या काळामध्ये मी ना जेव्हा एका कार्यक्रमाला गेले होते ॲज अन सेलिब्रिटी आणि तो रोल होता ना त्याला मला अशी वीग लावायचे आणि एवढी लांब वेणी होती आणि मी जेव्हा गेले होते एका कार्यक्रमाला आणि तिथे ना एक बाई तिने हातामध्ये माईक घेतला माझ्याशी बोलायला आणि ती मला म्हणाली की ताई तुम्ही केस का कापले, कारण माझे केस एवढेच आहेत, तुम्ही केस का कापले, माझा नवरा मला केवढा ओरडतो माहिती आहे का, जेव्हा तुमची सिरियल लागते ना, मी परवा केस कापून आले ब्युटी पार्लरमधनं आल्यावर, तर म्हणे माझा नवरा मला एवढा ओरडला की म्हणे बघ अनिताचे केस बघ किती लांब आहेत आणि ती कशी छान कॅरी करते आणि तू का कापलेस. तर म्हणजे सांगायचा उद्देश असा ना की त्यावेळेला ना झीनी पण खूप प्रमोट केलं. वेगवेगळ्या कार्यक्रमाला मला जाता आलं. माझी तुझी रेशीमगाठच्या वेळेला पण बऱ्याच ह्याला मला जाता आलं. वेगवेगळ्या शोजना, वेगवेगळ्या कार्यक्रमांना मला अटेंड राहता आलं आणि लोकांनी ना भेटून जे प्रेम दिलं किंवा अगदी बाजारामध्ये सुद्धा म्हणजे तो रोल तुला माहिती असेल, आठवत असेल तर की मी त्याच्यामध्ये अशी बोलता बोलता घरातली भाजी घेऊन जाणे वगैरे, हाताला सवय, मुद्दामून काही करायची सवय नाही. तर तुला सांगते बाजारात सुद्धा मला भाजीवाले म्हणायचे मॅडम आम्ही डोळे बंद करतो तुम्ही भाजी घेऊन जा. म्हणजे असेही अनुभव आले मला. तर माझ्यासाठी मला असं वाटतं माझी तुझी रेशीमगाठ एक खूप छान प्रोजेक्ट होतं. कळत नकळत मुळे मला शाईन झाल्याचं वाटतं. एकापेक्षा एक हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. बरेच रोल्स आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत. आजच्या या फ्रेश एपिसोडप्रमाणेच PNG ज्वेलर्समध्ये आत्ता आहे एकदम फ्रेश कलेक्शन. नवीन कलेक्शन तुम्हालाही खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेला QR कोड स्कॅन करा आणि नवं कलेक्शन आजच घरी घेऊन जा.
हॅपी शॉपिंग. ही जी जर्नी आहे ना ती अशीच तुझी सुरू राहू देत. पण ना जाता जाता मला एक तुला प्रश्न विचारायला आवडेल की तू इतकं बोलली आहेस तुझ्या जर्नीबद्दल किंवा सगळ्याच दिवसांबद्दल. ह्या सगळ्याचं समप असतं आपली मेंटल हेल्थ, ज्याबद्दल आत्ता सगळे बोलायला लागलेत. आपण बोललो की डिप्रेशन हा शब्द आत्ता इंट्रोड्यूस झाला आहे, पण हे सगळं ना तू प्रत्येक टप्प्यावर फेस करत आली आहेस अगदी लहानपणापासून. बरोबर. मग ते नातेवाईकांचे टोमणे असू देत किंवा त्यानंतर अबॉर्शनसारखी आलेली गोष्ट तुझ्या वाट्याला. ह्या सगळ्यात तू तुझं चित्त थाऱ्यावर ठेवण्यासाठी किंवा मेंटल पीस असण्यासाठी काय केलंस किंवा तू कधी फेस केलंस या सगळ्या मेंटल हेल्थ डिस्टर्ब होणाऱ्या गोष्टी आणि खूप त्यानंतर बाहेर येण्यासाठी तुला मेहनत करावी लागली? हो, म्हणजे बेसिकली ना मी ना पारायण करते अशा वेळेला. ओके. मी देवाचं खूप वाचन करते. मी श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्रामृत वाचते. मी गुरुचरित्राचं पारायण करते. मी स्वामी समर्थांचं चरित्रामृत वाचते. मी शंकर महाराजांची गीता. म्हणजे मला असं म्हणायचं की मी देवाचं खूप वाचन करते अशा वेळेला. मला शांती मिळते. दुसरी गोष्ट ना रिसेंटली पण असा एकदा, आता तू हेल्थबद्दल बोलते आहेस, मेंटली हेल्थ म्हणून एक आत्ता एक सीन केला मध्ये की ज्याच्याने ना खूप डिस्टर्ब व्हायला झालं मला. खूप बोलतीये समोरच्याला, पानभर बोलतीये आणि बाकीचे कलाकारांचा म्हणजे तो सीन असा होता की एक व्यक्ती अशी बोलते, मग दुसरी अशी, मग तिसरी अशी, मग चौथी अशी, मग पाचवी अशी, आणि मी डायरेक्ट वरच्या लेवलला आणि खूप असा पॅरेग्राफ बोलायचा आहे. आणि तो सीन अर्थात राऊंड ट्रॉली, 2 शॉट, हे ते 5-7 वेळा तो झाला. आणि एका पॉईंटला ना मला थकवा आला. म्हणजे माझं असं कधीच होत नाही. मला इतका थकवा आला, मेंटली इतकं थकवा आला आणि मी ना बसले आणि माझ्या डोळ्यात असं गळा पाणी यायला लागलं. म्हटलं मला काय होतं आहे, असे हात थरथरायला लागले आणि मला त्या दिवशी जाणवलं की माझ्या शरीरात काहीतरी बदल झाला आणि मला खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा की आपण मेंटली कोणाला तरी इतकं टॉर्चर करणारा सीन करतोय. आणि मला घरी गेल्यावर मी तुषारशी वगैरे पण बोलले, देवाचं म्हटलं, रात्री झोपताना पण असं खूप हे केलं, 2 मिनटं शांत डोळे मिटून बसते, 1 ते 10 आकडे मोजते, हे सगळंच आपण करतच असतो. पण त्यानंतर ना मला खूप त्रास झाला हेल्थला. म्हणजे मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ना मला कळलं की मला खूप असं हात थरथरतायत एन्झायटी होते आणि Heartbeat वाढतात. हां, आणि वाढतंय. मग डॉक्टरकडे गेल्यावर मला समजलं माझं बीपी वाढलं होतं. पण ह्या सगळ्या एका सीनचा परिणाम होऊ शकतो हे मी स्वतःला समजवूच शकत नाही आतापर्यंत. मी एवढं सगळं फेस केल्यानंतर पण म्हणतो ना आपण एक सर्टन एज नंतर कदाचित बॉडी रिॲक्ट करते. बॉडी रिॲक्ट करते, तसं झालं होतं. आणि दुसरी गोष्ट कसं आहे माहिती आहे, म्हणजे मी तुला म्हटलं तसं की नातेवाईक आहेत, सगळेच आहेत की आपल्याला थोडंसं, पण ना मला ना इतकी माणसं भेटलीत ना, म्हणजे असे काही सिनियर कलाकार पण भेटले की ज्यांच्याकडून त्रासही झाला आणि असे सिनियर कलाकार भेटले की ज्यांनी खूप शिकवलं. त्यामुळे मी दोन्ही गोष्टी बॅलन्स करणं मला जमलंय असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, अशा काही गोष्टी मी बघितल्या की काही लोक जवळची लोकं आपल्याला किंमतच देत नाही आहेत. त्यांना आपण जी पोस्ट मिळवली आहे, आपण जे काही करतोय त्याबद्दल त्यांना कौतुक आहे. म्हणजे लोक त्यांना येऊन सांगतात की काय सॉलिड आहे वगैरे, पण ते आपल्यापर्यंत सांगायचं तर त्यांचा कुठेतरी कमीपणा होतोय की कसं काय हिच्याशी बोलायचं. किंवा मला नेहमी असं वाटतं ना की लोक तुमच्याकडे फक्त बोटं दाखवतात, चुका काढतात तुमच्यातल्या चांगल्या गुणधर्मांना कोणीच मोठं करत नाहीत किंवा त्या ओळखून त्याच्याबद्दल. म्हणजे मी लोकांची सेवा पण खूप केलेली आहे, पण जेव्हा ती माणसं बदलताना मी पाहिली ना, माझा माणसांवरचाच विश्वास उडाला. त्यामुळे ना मी आता कोणावरच विश्वास ठेवत नाही. मला जे बोलायचं ते फक्त आणि फक्त आई, वडील आणि तुषार, बस. याच्या व्यतिरिक्त मी कोणाच्याही कडे जाऊन काहीही बोलत नाही आणि काही नाही. आणि मग या वेळेला जे तुषार समजवतो त्याच्यानी एक मला शांतीच मिळते म्हणायला हरकत नाही, कारण तो खूप पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल आहे. तो मला बऱ्याच गोष्टी सांगत असतो. आणि माझा मुलगा एक खूपच समजूतदार आहे आणि तोही नेहमी मला सांगतो, आई आता शांत हो, जाऊ दे ग, सोडून द्यायला शिक." तो जेव्हा एवढा मोठा झाला हे सांगणार इथपर्यंत. तो सांगतो मला सोडून दे. अरे आणि वा. मग तेव्हा असं वाटतं की अरे आपण त्याच्या सारखा विचार का नाही करू शकत आहोत की आपण सोडायला. काय होतं म्हणजे माफ करणं, एखाद्याने बरोबर. आपल्याला त्रास दिल्यानंतर माफ करणं, मुलांकडनं शिकावं लागतं. मुलं पटकन विसरून जातात. आपण ओरडलो, चिडलो, 2 धपाटे घातले, मुलं विसरतात.
पण आपण एखाद्याने आपल्याला जर त्रास दिला असेल तर तो विसरू नाही शकत किंवा आपण जाऊ दे त्याला माफ करू असं म्हणू शकत नाही. आणि खरंच सांगते, मी या प्लॅटफॉर्मवर कबूल करते की माझ्याकडे तो मोठेपणा नाही आहे. मी पटकन नाही कोणाला माफ करू शकत. म्हणजे मला नेहमी तुषार म्हणतं सोडून नाही गं, होतं असं. प्रयत्न मी खूप करते, लेट गो खूप करायचा प्रयत्न करते, पण ते नाही जमत मला. पण मला असं वाटतं की कधी कधी म्हणजे ठीक आहे, नाही करू शकत आपण कोणाला माफ, है ना? हां, हो, दॅट्स हो. ओके. हो, आणि मी आता ते समजावून टाकलंय की नाही मी करू शकत. आपला खूप आणि स्वभाव सारखा आहे. आणि ना मी ना कोणाला आणि आता काय झालं माहिती, आता मला एक्सप्लेनेशन द्यायला नाही आवडत. का द्यायचं? हां, म्हणजे मी ना इतकं पाहिलंय ना, मी तुला सांगू की लहानपणापासून ते आज लग्न झाल्यानंतर पण, म्हणजे हा जो माझा प्रवास आहे लग्नानंतरची 23 वर्ष आणि लग्नाच्या आधीची, मी इतकं पाहिलंय. कौतुक पण नाही आपण करतोय त्याचं, काही नाही, कोणी क्रेडिट देत नाही कुठल्या गोष्टीचं. काही केल्यानंतर कोणी त्या गोष्टीतनं आनंद, बा छान केलंस तू, असं म्हणण्यासाठी कोणी येणार नाही. म्हणजे तुला मी सांगते, आमचं स्वतःचं घर आम्ही दोघांनी मिळून केलं. हो. आमच्या जेव्हा गाड्या झाल्या, या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या हिमतीवर केल्या दोघांनी पण. आणि आज जो म्हणजे भाड्याच्या घरातनं वन रूम किचनमधनं असणारा प्रवास, जो आज आमचा एवढ्या मोठ्या घरापर्यंत झाला, हा सगळा मोठा प्रवास हा दोघांनी आम्ही एकत्रच केलेला आहे. क्या बात आहे. त्याच्यामुळे ना मी ह्याचं श्रेय मी कोणालाच देणार नाही, कारण माझ्या पाठीशी कुणीच उभं नव्हतं. कुणी म्हणजे कुणीच नाही. आणि मला अजिबात लाज वाटणार नाही गोष्ट सांगायला की कुणीही मला मदतीला आलं नाही, कुणीही मला, माझ्या बाळाला कोणी सांभाळायला आलं नाही, की माझ्या मुलासाठी किंवा मला बरं नसेल तर बाबा तुला आजारी आहेस का, तू कसं करतीयस, तू तिन्ही गोष्टी कशा सांभाळतीयस, तू घर, संसार, तुझं शूटिंग, सगळ्यांना माहिती असतं की हेक्टिक आहे हे सगळं स्केड्यूल, पण तुमची पसंती आहे ना, तुम्ही बघा, तुम्ही निवडलंय तुम्ही हे. निवडलंय. असा जो एक ॲटिट्यूड असतो ना, अपेक्षा माझ्या कोणाकडनंच नव्हत्या कधीच. पण कधीतरी आपल्या थकवा आल्यानंतर आपल्या बाळाकडे बघून जेव्हा वाटतं की नाही कोणीतरी आपल्याला मदतीला यावं, ती सुद्धा अपेक्षा ठेवण्याच्या लायकीच्या आजूबाजूला कोणीच नव्हते हे जाणवलं. आणि मग समजलं की नाही, आपल्याकडनं फक्त लोकांना हवं आहे आणि हिशोबी माणसं आहेत आपल्यासमोर, आपण फक्त मदतच करायची. आणि आपण तोंडातून मात्र एक शब्द चकार बोललो की आपण उलट बोलतो असं लोकांना वाटतं. म्हटलं ठीक आहे, मी आहे ही अशी आहे आणि मी सडेतोड बोलणारी आहे. आणि मी तुला सांगते, आधी मी अशी नव्हते, मी खूप शांत होते. आणि हे आता कोणाला खरं वाटणार नाही, पण असतं पण असं हां, मी खूप शांत होते. मला तुषारनी माझ्यातले चेंजेस पाहिलेले आहेत खरं तर. पण माझं अगदी ठाम मत आहे की तुम्हाला बदलवण्यामध्ये तुमच्या आजूबाजूची परिस्थिती आणि तुमची माणसं आय टोटली अग्री. हीच कारणीभूत असतात. आणि त्यामुळे तुम्ही ना म्हणजे एकतर तुम्ही चांगलं बनता, नाहीतर तुम्ही चांगले असून फक्त आपल्या लोकांचे चांगले राहून बाकीच्यांचे वाईट होता. मग आपण खरं बोलतो, ते कोणाला आवडत नाही. त्यांना त्यांची चूक कबूल करायची नसते म्हणून ते आपल्याशी बोलत नाहीत. ह्या सगळ्या फ्रेजमधनं मी गेलेली आहे. आणि मला आता, सॉरी फ्रेज म्हटलं मी, या सगळ्या फेजमधनं मी गेलेली आहे. त्यामुळे मला आता असं वाटतं की खूप बघितलं, खूप सोचलं, खूप टेन्शन्स घेऊन झाली, पचवली, पुढे गेले. आणि माझ्या कामावर मला कामं मिळत गेली आणि काही चांगल्या प्रोडक्शन्सबरोबर नाती जुळली. ते लोक अजूनही आठवण काढतात, ते लोक बोलवतात, हक्कानी फोन करतात. तेव्हा मग मी पेमेंटकडे पण नाही बघत, क्या बात आहे. कारण ती माझी माणसं असतात. आणि तेव्हा मग मी अगदी बिनधास्त काम करते. आणि ही पर्सनॅलिटी आहे ना ताई, अशीच राहू दे तुझी, कारण आपण जसे आहोत तसं एक्सेप्ट करणं आणि पुढे जाणं हे खूप रेअर आहे. मला खूप मस्त वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आणि ती जी जिद्द असते ना की नाही मी काहीतरी करून दाखवणार, ती खरंच खूप उलगडली. आणि थँक्यू सो मच की तू वेळ दिलास आणि आमच्यावर विश्वास ठेवून तुझी गोष्ट उलगडलीस. ऑल द व्हेरी बेस्ट. पुढची अनेक वर्ष अभिनयाचा तुझा हा प्रवास असा सुरू राहू दे. थँक्यू दर्शना. ॲक्च्युली असं सगळं स्वतःचं एक जीवन, काय म्हणतात ना, ते असं समोरून गेलं, माझ्या पटल गेलं, माझ्या समोरनं जीवन पटल, असं फिल्म गेल्यासारखी वाटली. कारण बारीक बारीक गोष्टी सहन करत आज इथपर्यंत प्रवास केला आहे. म्हणजे घरामधलं वातावरण, ते नंतरचं स्ट्रगल,
मग आताची फेज, आत्ता जे आयुष्यामध्ये चालू आहे ते एक, आणि तरी पण अजूनही स्ट्रगल संपलेलं नाही आहे आणि ते करतच राहावं लागणार आहे. याची एक स्वतःला मेंटली मी समजावून दिलेलंच आहे की आपल्याला हे करायचंच आहे. पण आपण थांबायचं नाही आहे. आणि मला खूप कलाकार येऊन सांगतात किंवा खूप चांगली प्रोडक्शनची आहेत ती लोकं पण मला येऊन सांगतात, तू लंबी रोज का घोडा आहेस स्वाती, तू काम करत राहा, तू थांबू नकोस. तेव्हा अशी जर माणसं आपल्या पाठीशी असतील तर मग आणखी काय पाहिजे. आणि मी तुला आणखी एक गोष्ट इथे सांगेन की मला अगदी जवळचा आलेला अनुभव म्हणजे रक्ताच्या नात्यांपेक्षा मला बाहेरचे जे मित्रपरिवार आहेत किंवा अशी बाहेरची जोडलेली जी नाती आहेत ना, ती इतकी अमेज आहेत माझ्या आयुष्यामध्ये. त्याच्याने मी श्रीमंती, माझ्याकडे माणसांची श्रीमंती आहे. खरंच. आणि अशी ही श्रीमंती वाढत जाऊ देत. नक्कीच. माणसांची सुद्धा आणि पैशांची सुद्धा. ऑफकोर्स, ऑफकोर्स. ऑफकोर्स, येस. आणि आता पण अजूनही खूप विचार आहेत, अजूनही खूप काय काय मिळवायचं आहे. तुषारची स्वप्न ॲक्च्युली मला पूर्ण करायची आहेत. त्याला खूप इच्छा आहेत की त्याला शेती करायची आहे, अरे वा. त्याला छान असं घर शेतातलं हवं आहे आणि असं. तर आता त्या दृष्टीने थोडेसे कष्ट करायचे आहेत आणि करणार, कारण स्वराध्याला पण काहीतरी वेगळं बनवायचं आहे आणि अशा खूप इच्छा आहेत. ऑल द व्हेरी बेस्ट त्यासाठी. थँक्यू, थँक्यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.